नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एम-पी-एस-सी एक्झाम गाईड या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण मार्च 2026 या महिन्याच्या सर्व चालू घडामोडी या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर हा व्हिडिओ खूप मोठा असणार आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही छोट्या छोट्या पार्ट्समध्ये बघा. म्हणजे एका दिवशी 30 मिनिटाचा व्हिडिओ, दुसऱ्या दिवशी 30 मिनिटाचा व्हिडिओ, म्हणजे तुमची मार्च महिन्याची रिव्हिजन या पूर्ण एक व्हिडिओमध्ये कंप्लीट होईल. आणि मित्रांनो, आपण एम-पी-एस-सी एक्झाम गाईड या यूट्यूब चॅनलवर असेच रोज चालू घडामोडीचे प्रश्न बघत असतो. तर तुम्ही एम-पी-एस-सी एक्झाम गाईड या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांना पण सांगा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करा. तर चला, आता आपण पहिला प्रश्न बघू. तर तामिळनाडू राज्यातील पहिले डार्क स्काय पार्क कोठे सुरू करण्यात आले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे कोली हिल्स. कोली हिल्स. तर तामिळनाडूचे पहिले डार्क स्काय पार्क नामक्कल जिल्ह्यातील कोल्ली हिल्स येथे जंगलात सुरू करण्यात आले आहे. तर हे खगोल पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि ताऱ्यांच्या निरीक्षणासाठी 1 कोटी रुपये खर्च करून विकसित केले आहे. तर आपण पुढील प्रश्न बघू. आयसीसी पुरुष T20 विश्वचषक 2026 चे विजेतेपद कोणत्या देशाने पटकावले आहे? तर तुम्हाला माहितीच आहे, याचं योग्य उत्तर आहे भारत. तर हा परीक्षेचा हा प्रश्न विचारू शकतात. हे उत्तर तुम्ही लक्षात ठेवा. भारताने अहमदाबाद येथील अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा 96 धावांनी पराभव करून तिसऱ्यांदा T20 विश्वचषक जिंकला. तर भारत हा चॅम्पियनशिपचे यशस्वीपणे रक्षण करणारा पहिला संघ ठरला आहे. तर आपण पुढील प्रश्न बघू. सिप्री 2025 च्या अहवालानुसार जगातील सर्वात मोठा शस्त्र आयात करणारा दुसरा देश कोणता आहे? तर याचं योग्य उत्तर आहे भारत. तर हा पण परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचा प्रश्न आहे. हा तुम्ही लक्षात ठेवा. 2021 ते 25 या कालावधीत, म्हणजे 21 ते 25 या कालावधीतील युक्रेन नंतर भारत हा जगातील सर्वात मोठा शस्त्र आयातदार देश ठरला आहे. तर जागतिक शस्त्र आयातीमध्ये भारताचा वाटा 8.2% आहे. पुढील प्रश्न बघू. केंद्रीय मंत्रिमंडळाने जल जीवन मिशन चा कालावधी कोणत्या वर्षापर्यंत वाढवण्यास मान्यता दिली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे 2028. 2028. तर मंत्रिमंडळाने जल जीवन मिशन 2028 पर्यंत वाढवण्यास आणि 8.69 लाख कोटी रुपयांच्या वाढीव खर्चास मंजुरी दिली आहे. तर हे मिशन आता केवळ पायाभूत सुविधावर नाही, तर पाणी वितरणाच्या गुणवत्तेवरही लक्ष केंद्रित करेल. तर 2028 हे याचं योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न बघू. फिस्कल हेल्थ इंडेक्स 2026 मध्ये कोणत्या राज्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ओडिसा. ओडिसा. तर केंद्रीय नीती आयोगाने जाहीर केलेल्या या निर्देशांकात 73.1 गुणासह ओडिसा हा पहिल्या क्रमांकावर आहे. तर गोवा हे दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि झारखंड हे तिसऱ्या क्रमांकावर आहे. हे तुम्ही लक्षात ठेवा. ओडिसा हा पहिल्या क्रमांकावर आहे, गोवा दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि झारखंड हे तिसऱ्या क्रमांकावर आहे फिस्कल हेल्थ इंडेक्स 2024 मध्ये. पुढील प्रश्न बघू. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील 14 वर्षांच्या मुलींसाठी कोणत्या लसीकरण कार्यक्रमाचा शुभारंभ केला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे HPV लस. HPV लस. तर अजमेर राजस्थान येथून या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. तर ही लस गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण देण्यासाठी दिली जाते. म्हणजे सर्वायकल कॅन्सर पासून संरक्षण देण्यासाठी दिली जाते. तर याचं योग्य उत्तर आहे HPV लस. तर आपण पुढील प्रश्न बघू. तर 11व्या रायसिना डायलॉगचा मुख्य विषय म्हणजे थीम काय होती? तर रायसिना डायलॉग 2026 ची थीम काय होती? याचं योग्य उत्तर आहे संस्कार, असर्शन, अकोमोडेशन आणि ऍडव्हान्समेंट. तर संस्कार, असर्शन, अकोमोडेशन अँड ऍडव्हान्समेंट. तर या परिषदेचे उद्घाटन नवी दिल्लीत पंतप्रधान मोदींनी केले. फिनलंडचे अध्यक्ष अलेक्झांडर स्टब हे प्रमुख पाहुणे होते. पुढील प्रश्न बघू. 2025-26 चा रणजी ट्रॉफी कोणत्या संघाने पहिल्यांदाच जिंकली आहे? तर हा एक परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचा प्रश्न आहे. तर याचं योग्य उत्तर आहे जम्मू काश्मीर. 2025-26 ची
रणजी ट्रॉफी जिंकली आहे जम्मू काश्मीर या संघाने. तर जम्मू काश्मीरने हुबळी येथे झालेल्या अंतिम सामन्यात कर्नाटकचा पराभव करून आपले पहिले रणजी विजेतेपद मिळवले आहे. तर आपण पुढील प्रश्न बघू. नवीन फौजदारी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीमध्ये कोणत्या राज्याने प्रथम क्रमांक मिळवला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे उत्तराखंड. उत्तराखंड. तर नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरोच्या अहवालानुसार उत्तराखंड 93.46 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. तर आपण पुढील प्रश्न बघू. तर भारतातील पहिला इंटिग्रेटेड ओशन थर्मल एनर्जी कन्व्हर्जन प्लांट कोठे विकसित केला जात आहे? तर याचं योग्य उत्तर आहे लक्षद्वीप. लक्षद्वीप. तर हा प्लांट लक्षद्वीप मधील कवरत्ती येथे विकसित केला जात असून समुद्राच्या पाण्याच्या तापमानातील फरकाचा वापर करून वीज निर्मिती करेल. तर समुद्रातील पाण्याच्या तापमानातील फरकाचा वापर करून हा प्लांट वीज निर्मिती करेल. तर पुढील प्रश्न बघू आपण की राष्ट्रीय विज्ञान दिवस 2026 ची थीम काय आहे? तर हा एक परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचा प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर आहे वुमन इन सायन्स कॅटलायझिंग विकसित भारत. वुमन इन सायन्स कॅटलायझिंग विकसित भारत. तर दरवर्षी 28 फेब्रुवारीला सर सी.व्ही. रमन यांच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. तर पुढील प्रश्न बघू. मार्च 2026 मध्ये तामिळनाडूतील कोणत्या विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून घोषित करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मदुराई विमानतळ. मदुराई विमानतळ. तर केंद्रीय मंत्रिमंडळाने मदुराई विमानतळाला आंतरराष्ट्रीय दर्जा दिला आहे. मदुराई विमानतळाला आंतरराष्ट्रीय दर्जा दिला आहे. आपण पुढील प्रश्न बघू. शिकागो विद्यापीठाचा ॲल्युमनी अवॉर्ड मिळवणारे पहिले भारतीय अर्थशास्त्रज्ञ कोण ठरले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे के.व्ही. सुब्रमण्यम. के.व्ही. सुब्रमण्यम. तर भारताचे माजी मुख्य आर्थिक सल्लागार के.व्ही. सुब्रमण्यम यांना या सन्मानाने गौरवण्यात आले आहे. पुढील प्रश्न आपण बघू. WHO नुसार कुष्ठरोग निर्मूलन करणारा अमेरिका खंडातील पहिला देश कोणता ठरला आहे? तर हा एक परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचा प्रश्न आहे की अमेरिका खंडातील कुष्ठरोग निर्मूलन करणारा पहिला देश कोणता ठरला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे चिली. तर चिली हा जगातील दुसरा आणि अमेरिका खंडातील पहिला देश ठरला आहे ज्यांनी कुष्ठरोगाचे निर्मूलन केले आहे. तर पहिला देश ज्याने कुष्ठरोगाचे निर्मूलन केले तो देश आहे जॉर्डन आणि दुसरा देश आहे चिली. तर चिली हा देश तुम्ही लक्षात ठेवा. भारतातील पहिल्या नदीवरील दीपगृहांची पायाभरणी कोठे करण्यात आली आहे? तर नदीवरील दीपगृह जे आहेत, भारतातील पहिल्या नदीवरील दीपगृहांची पायाभरणी कोठे करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे गुवाहाटी. याचे योग्य उत्तर आहे गुवाहाटी. तर आसाममधील ब्रह्मपुत्रा नदीच्या काठावरील नदीवरील दीपगृहांची पायाभरणी करण्यात आली आहे. हुरून ग्लोबल रिच लिस्ट 2026 नुसार आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मुकेश अंबानी. हा परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचा प्रश्न आहे. आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती हुरून ग्लोबल रिच लिस्ट 2026 नुसार त्यांचं नाव आहे मुकेश अंबानी. तर 9.8 लाख कोटी रुपयांच्या संपत्तीसह मुकेश अंबानी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहे. पुढील प्रश्न बघू. एप्रिल 2026 पासून भारतीय लष्कराचे नवीन उपप्रमुख म्हणजे व्हाईस चीफ ऑफ आर्मी स्टाफ म्हणून कोण पदभार स्वीकारणार आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे लेफ्टनंट जनरल धीरज सेठ. लेफ्टनंट जनरल धीरज सेठ. तर लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांची नवीन लष्कर उपप्रमुख म्हणून नियुक्ती जाहीर झाली आहे. तर हा एक परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचा प्रश्न आहे की भारतीय लष्कराचे नवीन उपप्रमुख आहेत 1 एप्रिल 2026 पासून लेफ्टनंट जनरल धीरज सेठ. हे नाव तुम्ही लक्षात ठेवा. पुढील प्रश्न बघू. महाराष्ट्र बजेट 2026-27 नुसार कोणत्या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयापर्यंतचे पीक कर्ज माफ करण्याची घोषणा केली आहे? तर त्या योजनेचं नाव काय आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी
होळकर शेतकरी कर्जमाफी योजना. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना. तर 3 सप्टेंबर 2025 पर्यंत 2 लाख रुपयापर्यंतचे थकबाकी असलेले पीक कर्ज या योजने अंतर्गत माफ केले जाईल. तर हा एक परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचा प्रश्न आहे, तो तुम्ही या योजनेचे नाव लक्षात ठेवा. ध्वनिस्पंदन या उपक्रमासाठी कोणत्या राज्य रस्ते वाहतूक मंडळाला 12वा PSU राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे? तर या कर्नाटक राज्याला हा पुरस्कार मिळाला आहे. KSRTC ला कर्नाटक राज्य रस्ते वाहतूक मंडळ म्हणजेच KSRTC ला त्यांच्या ध्वनिस्पंदन या उपक्रमासाठी एक्सलन्स इन इनोव्हेशन या श्रेणीत हा पुरस्कार मिळाला आहे. आणि ही प्रणाली अंध प्रवाशांना बस ओळखण्यासाठी आणि प्रवास करण्यासाठी ऑडिओ आधारित मदत करते. तर पुढील प्रश्न बघू आपण. नॅशनल कॉन्फरन्स ऑन कोल्ड वॉटर फिशरीज 2026 कोठे आयोजित करण्यात आली? तर याचं योग्य उत्तर आहे श्रीनगर, जम्मू काश्मीर. मत्स्य व्यवसायाने श्रीनगर मधील शेर ए काश्मीर आंतरराष्ट्रीय परिषद केंद्रात SKICC या केंद्रात या परिषदेचे आयोजन केले होते. हिमालयातील राज्यांमध्ये थंड पाण्यातील मत्स्य व्यवसायाचा शाश्वत विकास करणे हा याचा उद्देश आहे. आणि प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत या क्षेत्रासाठी 2299.56 कोटी रुपयांची गुंतवणूक मंजूर करण्यात आली आहे. पुढील प्रश्न बघू. मरणोत्तर पद्मश्री मिळालेले कृष्णन राघवन हे कोणत्या 3000 वर्षांहून अधिक जुन्या आदिवासी कलेचा वारसा जतन करण्यासाठी ओळखले जातात? तर याचं योग्य उत्तर आहे कुरुंबा पेंटिंग. तर कृष्णन राघवन यांनी निलगिरी मधील अलू कुरुंबा आदिवासी समुदायाचे ते होते आणि त्यांनी खडकांवरील कुरुंबा कला कापड आणि कॅनव्हासवर आणून जिवंत ठेवली. आणि या कलेत त्यांनी झाडांच्या साली आणि पानापासून बनवलेल्या नैसर्गिक रंगाचा वापर केला. तर याचं योग्य उत्तर आहे कुरुंबा पेंटिंग. पुढील प्रश्न बघू. प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ यशवंत गुप्ता यांना नुकताच कोलकाता येथे कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? तर हा एक महत्वाचा प्रश्न आहे, हा तुम्ही लक्षात ठेवा. याचं योग्य उत्तर आहे MP बिर्ला मेमोरियल अवॉर्ड. तर पुण्यातील NCRA चे संचालक यशवंत गुप्ता यांनी रेडिओ खगोलशास्त्रातील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना हा मानाचा पुरस्कार देण्यात आला. पल्सार कॉस्मिक घडामोडी आणि प्रगत रेडिओ दुर्बिणींच्या विकासात त्यांचे महत्वपूर्ण योगदान आहे. यापूर्वी हा पुरस्कार APJ अब्दुल कलाम, जयंत नारळीकर आणि K कस्तुरीरंगन यांना यासारख्या दिग्गजांना हा पुरस्कार मिळाला आहे. तर हा एक महत्वाचा प्रश्न आहे, हा तुम्ही लक्षात ठेवा. पुढील प्रश्न बघू. योगा फॉर एअर ट्रॅव्हल या नवीन उपक्रमाचा उद्देश काय आहे? तर प्रवासादरम्यान ताण आणि स्नायूचा कडकपणा कमी करणे. तर हा 5 मिनिटाचा विशेष योगा प्रोटोकॉल प्रवाशांना बसल्या जागी करता येण्यासारखा आहे. यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि लांबच्या प्रवासात होणारा शारीरिक त्रास कमी होतो. तर श्वास पण चांगला करता येतो आणि लांबच्या पल्ल्यात जो शारीरिक त्रास होतो हा कमी करण्यास हे उपयुक्त. आंतरराष्ट्रीय गणित दिन 2026 ची अधिकृत संकल्पना म्हणजे थीम काय आहे? तर याचं योग्य उत्तर आहे मॅथमॅटिक्स अँड होप. तर 14 मार्च 2026 रोजी साजरा झालेल्या आंतरराष्ट्रीय गणित दिनाची 2026 ची संकल्पना आहे मॅथमॅटिक्स अँड होप. नुकतेच निधन झालेल्या ज्येष्ठ अभिनेत्री मधु मल्होत्रा यांनी हिरो या चित्रपटातील कोणत्या गाण्यात अभिनय केला होता? तर याचं योग्य उत्तर आहे लंबी जुदाई. ज्येष्ठ अभिनेत्री मधु मल्होत्रा यांचे वयाच्या
71व्या वर्षी निधन झाले. त्यांनी हिरो चित्रपटातील लंबी जुदाई या गाण्यातील भावनिक अभिनयासाठी त्या विशेष ओळखले जातात. त्यांनी 100हून अधिक हिंदी चित्रपटामध्ये काम केले होते. पुढील प्रश्न बघू. 60व्या ज्ञानपीठ पुरस्काराने म्हणजे 2025चा ज्ञानपीठ पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? याचं योग्य उत्तर आहे आर वैरामुथू. प्रसिद्ध तामिळी कवी आणि गायक आर वैरामुथू यांची 60व्या ज्ञानपीठ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते तिसरे तामिळ लेखक ठरले आहेत. तर हा एक महत्वाचा प्रश्न आहे, हे तुम्ही नाव लक्षात ठेवा. 60वा ज्ञानपीठ पुरस्कार जो 2025चा होता आणि ते तमिळ होते. तर हे तुम्ही लक्षात ठेवा. पुढील प्रश्न बघू. हल्दिया हुगळी नदीवरील पहिले पूर्णतः स्वयंचलित हल्दिया बल्क टर्मिनल कोठे उभारण्यात आले आहे? याचे योग्य उत्तर आहे हल्दिया डॉक कॉम्प्लेक्स. पंतप्रधान मोदी यांनी हल्दिया डॉक कॉम्प्लेक्स येथे अदानी पोर्ट्सने विकसित केलेल्या हल्दिया बल्क टर्मिनलचे उद्घाटन केले. हुगळी नदीवरील अशा प्रकारचे हे पहिलेच टर्मिनल असून याची वार्षिक क्षमता ही 4 दशलक्ष मेट्रिक टन आहे. तर याचे योग्य उत्तर आहे हल्दिया डॉक कॉम्प्लेक्स. पुढील प्रश्न बघू. आसाम मधील मानस नॅशनल पार्क मध्ये शोधण्यात आलेल्या नवीन वनस्पतीच्या प्रजातीला कोणत्या गायकाचे नाव देण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे जुबिन गर्ग. गुवाहाटी विद्यापीठाच्या संशोधकांनी शोधलेल्या वनस्पतीच्या नवीन प्रजातीला प्रसिद्ध आसामी गायक जुबिन गर्ग यांचे नाव देऊन त्यांच्या सांस्कृतिक योगदानाचा सन्मान केला आहे. तर हा एक महत्वाचा प्रश्न आहे. हे जुबिन गर्ग हे नाव तुम्ही लक्षात ठेवा. आसाम मधील मानस नॅशनल पार्क मध्ये. पुढील प्रश्न बघू. 14 मार्च 2026 रोजी निधन झालेले फिल कॅम्पबेल कोणत्या प्रसिद्ध रॉक बँडचे दीर्घकाळ गिटारिस्ट होते? तर याचे योग्य उत्तर आहे मोटरहेड. वेल्श गिटारिस्ट फिल कॅम्पबेल यांचे वयाच्या 64व्या वर्षी निधन झाले. ते 31 वर्ष मोटरहेड या दिग्गज बँडचे सदस्य होते. पुढील प्रश्न बघू. पंतप्रधान मोदींनी जाहीर केलेल्या शिलाँग सिल्चर हाय स्पीड कॉरिडॉर एक्सप्रेस वेची एकूण लांबी किती आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 166.8. पंतप्रधान मोदींनी 22,864 कोटी रुपयांच्या शिलाँग सिल्चर हाय स्पीड कॉरिडॉरची घोषणा केली. हा 166.8 किलोमीटर लांबीचा ग्रीनफील्ड तसेच 4 लेन एक्सप्रेसवे असून तो 2030 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. तर हा एक महत्वाचा प्रश्न आहे, हा तुम्ही लक्षात ठेवा. पुढील प्रश्न बघू. पाय दिवस दरवर्षी कोणत्या तारखेला साजरा केला जातो? तर याचे योग्य उत्तर आहे 14 मार्च. 14 मार्च ही तारीख ही पायच्या 3.14 या मूल्याशी जुळते. हा दिवस योगायोगाने महान वैज्ञानिक अल्बर्ट आइन्स्टाईन यांचा जन्मदिवस देखील आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पाय दिवस हा 14 मार्च रोजी साजरा करण्यात येतो. पुढील प्रश्न बघू. पंतप्रधान मोदींनी आसाम मधील कोणत्या ठिकाणी नवीन कृषी महाविद्यालयाची पायाभरणी केली? तर याचे योग्य उत्तर आहे पाथरकांडी. 122 कोटी रुपये खर्च करून नवीन कृषी महाविद्यालय श्रीभूमी जिल्ह्यातील पाथरकांडी येथे 88 हेक्टर क्षेत्रावर उभारले जाणार आहे. आणि हे पाथरकांडी आहे आसाम या राज्यामध्ये. यामुळे बराक व्हॅलीतील कृषी शिक्षणाला मोठी चालना भेटेल. तर हे आसाम मधील पाथरकांडी हे तुम्ही लक्षात ठेवा. हा एक महत्वाचा प्रश्न आहे. 15 मार्च 2026 रोजी कोणाला महात्मा फुले कृषी विद्यापीठातर्फे मानद डॉक्टर ऑफ सायन्स पदवीने सन्मानित करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे देवेंद्र फडणवीस. तर परीक्षेच्या दृष्टीने हा खूप महत्वाचा प्रश्न आहे की डॉक्टर ऑफ सायन्स या पदवीने देवेंद्र फडणवीस यांना सन्मानित करण्यात आले आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठातर्फे. तर महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ही मानद पदवी देण्यात आली आहे. तर हा कार्यक्रम महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या 39व्या
पदवी प्रदान समारंभाचा भाग होता. तर शाश्वत शेती आणि कृषी क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना हा सन्मान देण्यात आला आहे. प्रश्न बघू. केंद्रीय जलशक्ती मंत्री C.R. पाटील यांनी धरणांच्या सुरक्षिततेसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित प्लॅटफॉर्म लॉन्च केले आहे. त्याचं नाव काय आहे? तर NETRA हे प्लॅटफॉर्म लॉन्च केलं आहे. याचं योग्य उत्तर आहे NETRA. तर याचं फुल फॉर्म आहे NDSA इंजिन फॉर ट्रॅकिंग अँड रिव्ह्यू युझिंग आर्टिफिशियल इंटेलिजन्स. तर हे प्लॅटफॉर्म नॅशनल डॅम सेफ्टी ऑथॉरिटीने भारतीय नौदलाच्या VC सोबत मिळून विकसित केले आहे. याचा वापर धरण सुरक्षिततेचे नियम व धोरणे समजून घेण्यासाठी कन्व्हर्सेशनल इंटरफेस म्हणून केला जाईल. पुढील प्रश्न बघू. अनिवार्य सुवर्ण हॉलमार्किंगच्या म्हणजेच मॅन्डेटरी गोल्ड हॉलमार्किंगच्या 6व्या टप्प्यात महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे बीड. 2 मार्च 2026 पासून सुवर्ण हॉलमार्किंगचा 6वा टप्पा सुरू झाला असून त्यात नव्याने 7 जिल्ह्यांची भर पडली आहे. 6वा टप्पा सुरू झाला आहे, तर याच्यात 7 नवीन जिल्ह्यांची भर पडली आहे. तर या 7 जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील बीड हा जिल्हा आहे. तर तुम्ही बीड हा जिल्हा लक्षात ठेवा महाराष्ट्रातील, कारण की हा महाराष्ट्रातील जिल्हा आहे. पंजाबमधील रूपनगर, उत्तर प्रदेशातील बांदा, बिहारमधील कटिहार यांचा समावेश आहे. आतापर्यंत एकूण 380 जिल्ह्यांमध्ये हॉलमार्किंग अनिवार्य करण्यात आलं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे बीड. पुढील प्रश्न बघू. अन्नपूर्णा देवी यांच्या जन्मशताब्दी निमित्त इंडिया पोस्टने नुकतेच एक विशेष कव्हर जारी केले आहे. त्या कोणत्या क्षेत्रातील दिग्गज कलाकार होत्या? तर याचं योग्य उत्तर आहे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत. अन्नपूर्णा देवी या प्रसिद्ध हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतकार होत्या. कोलकाता येथील जनरल पोस्ट ऑफिस मध्ये हे विशेष कव्हर जारी करण्यात आले. 1977 मध्ये त्यांना पद्मभूषण आणि 1991 मध्ये त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. पुढील प्रश्न बघू. PM सूर्यघर मोफत वीज योजनेच्या अंमलबजावणीत कोणते राज्य अव्वल ठरले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्र. 1 ऑक्टोबर 2025 ते 27 फेब्रुवारी 2026 या कालावधीत 1,08,000 घरावर सौर प्रकल्प बसून महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर राहिला आहे. या यादीमध्ये उत्तर प्रदेश आणि दुसऱ्या क्रमांकावर तर गुजरात तिसऱ्या स्थानावर आहे. तर या योजनेअंतर्गत 3 किलोवॅट क्षमतेच्या प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून 78,000 रुपये थेट अनुदान दिले जाते. तर हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. 1 ऑक्टोबर 2025 ते 27 फेब्रुवारी 2026 या कालावधीत महाराष्ट्र ह्या योजनेच्या अंमलबजावणीत अव्वल राहिला आहे. तर हे तुम्ही हा प्रश्न एक महत्त्वाचा प्रश्न आहे, हा तुम्ही लक्षात ठेवा. पुढील प्रश्न बघू. ऑइल इंडिया लिमिटेडने OIL ने मध्य प्रदेशातील कोणत्या आकांक्षी जिल्ह्यांमध्ये आरोग्य सुविधा सुधारण्यासाठी 86.27 लाख रुपये मंजूर केले आहे? याचं योग्य उत्तर आहे राजगड. मध्य प्रदेशातील राजगड या आदिवासी बहुल जिल्ह्यातील आरोग्य केंद्र आणि अधिक सक्षम करण्यासाठी हा निधी दिला गेला आहे. हा करार OIL आणि राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती वित्त व विकास महामंडळ यांच्यात झाला आहे. यातून रुग्णालयांना व्हेंटिलेटर रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात येतील. तर याचे योग्य उत्तर आहे राजगड. पुढील प्रश्न बघू. कौशल्य विकास मंत्रालयाने जागतिक कौशल्य गतिशीलता वाढवण्यासाठी कोणाबरोबर सामंजस्य करार केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे GATI फाउंडेशन. GATI चा लॉंग फॉर्म आहे ग्लोबल ऍक्सेस टू टॅलेंट फ्रॉम इंडिया फाउंडेशन बरोबर हा 3 वर्षाचा विना आर्थिक करार झाला आहे. याचं मुख्य उद्दिष्ट आहे की 2047 पर्यंत भारताला कौशल्य राजधानी म्हणून प्रस्थापित करणे. या अंतर्गत परदेशी भाषा प्रशिक्षण आणि आंतरराष्ट्रीय नोकरीच्या संधीसाठी समन्वय साधला जाईल. पुढील प्रश्न बघू. रिझर्व्ह बँकेने डिजिटल पेमेंटच्या सुरक्षित वापरासाठी मार्च 2026 मध्ये कोणती मल्टीमीडिया जागरूकता मोहीम सुरू केली? तर याचे योग्य उत्तर आहे थोडा ध्यान से.
9 ते 13 मार्च 2026 या कालावधीत 6वा डिजिटल पेमेंट जागरूकता सप्ताह साजरा करण्यात आला. यावेळी आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी ऑनलाईन व्यवहार करताना सतर्क राहण्यासाठी थोडा ध्यान से ही मोहीम सुरू केली. याचा उद्देश देशभरात डिजिटल पेमेंटचा सुरक्षित आणि व्यापार वाढवणे हा आहे. तर याचं योग्य उत्तर आहे थोडा ध्यान से. पुढील प्रश्न बघू. मार्च 2026 मध्ये चिलीचे 38वे राष्ट्रपती म्हणून कोणाचा शपथविधी झाला? तर याचे योग्य उत्तर आहे जोस एंटिनियो कास्ट. तर रिपब्लिक पार्टीचे संस्थापक जोस एंटिनियो कास्ट यांनी चिलीचे 38वे राष्ट्रपती म्हणून 4 वर्षाच्या कार्यकाळासाठी शपथ घेतली. मावळते राष्ट्रपती गॅब्रियल बोरिक यांच्याकडून त्यांनी हा पदभार स्वीकारला. या सोहळ्यासाठी भारताचे प्रतिनिधित्व केंद्रीय राज्यमंत्री कीर्तिवर्धन सिंह यांनी केले. तर हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. जोस एंटिनियो कास्ट यांनी चिलीचे 38वे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. पुढील प्रश्न बघू. सेबीचे नवीन पूर्णवेळ सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे के.व्ही. रामनामूर्ती. के.व्ही. रामनामूर्ती 1991 बॅचचे अधिकारी आहेत. त्यांनी 3 वर्षासाठी पूर्णवेळ WTM म्हणजेच सेबीचे पूर्णवेळ सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आणि या नियुक्तीसह आता सेबी बोर्डावर एकूण 4 पूर्णवेळ सदस्य झाले आहेत. 3 सदस्य आहेत कमलेश चंद्र वार्ष्णेय, संदीप प्रधान आणि अमरजीत सिंह. कोणत्या मराठी लेखकाच्या काळ्या निळ्या रेषा या आत्मकथेला 2026 चा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे राजू बाविस्कर. राजू बाविस्कर. तर मराठी लेखक राजू बाविस्कर यांच्या काळ्या निळ्या रेषा या आत्मकथेला 2026 चा प्रतिष्ठित साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. तर या आत्मकथेत लेखकाने आपल्या आयुष्यातील अनुभव, सामाजिक वास्तव आणि संघर्षाचे प्रभावीपणे चित्रण केले आहे. तर 1 लाख रुपयांच्या या पुरस्काराचे वितरण 31 मार्च 2026 रोजी नवी दिल्ली येथे होणार आहे. तर या पुरस्कारासाठीच्या परीक्षक मंडळामध्ये ज्येष्ठ साहित्यिक मंगला गोडबोले, नागोरा उटकर, राजन गवस यांचा समावेश होता. तर परीक्षेच्या दृष्टीने हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे की राजू बाविस्कर हे नाव तुम्ही लक्षात ठेवा. यांच्या काळ्या निळ्या रेषा या आत्मकथेला 2026 चा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. पुढील प्रश्न बघू. BCCI नमन अवॉर्ड्स 2026 मध्ये पुरुष गटातील पॉली उमरीगर पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? तर याचे योग्य उत्तर आहे शुभमन गिल. पॉली उमरीगर पुरस्कार म्हणजे सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू हा पुरस्कार. तर शुभमन गिल याला हा पुरस्कार मिळाला आहे. शुभमन गिल हा भारतीय कसोटी आणि वन डे संघाचा कर्णधार आहे. याला 2024-25 या वर्षासाठी पॉली उमरीगर पुरस्कार म्हणजेच सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू म्हणून हा पुरस्कार मिळाला आहे. विशेष म्हणजे शुभमन गिलचा हा दुसऱ्यांदा हा पुरस्कार मिळाला आहे. या सोहळ्यात स्मृती मंधाना हिला सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू म्हणून गौरवण्यात आले आहे. तर स्मृती मंधाना हे नाव तुम्ही लक्षात ठेवा. स्मृती मंधाना हे सर्वोत्कृष्ट महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू. तर शुभमन गिल हा पुरुष सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू म्हणून यांना हा अवॉर्ड मिळाला आहे. हा पुढचा एक पॉइंट महत्वाचा आहे की रॉजर बिन्नी, राहुल द्रविड आणि मिताली राज यांना CK नायडू जीवन गौरव पुरस्कार ने सन्मानित करण्यात आला आहे, म्हणजे लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड. तर तुम्ही हे पण नाव लक्षात ठेवा, रॉजर बिन्नी, राहुल द्रविड आणि मिताली राज. तर हे तुम्ही लक्षात ठेवा कारण की हा एक खूप महत्वाचा प्रश्न आहे. हा परीक्षेत येऊ शकतो. 98व्या अकादमी पुरस्कारांमध्ये म्हणजे ऑस्कर 2026 मध्ये कोणत्या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपट या श्रेणीसह सर्वाधिक 6 पुरस्कार जिंकले? तर याचं योग्य उत्तर आहे वन बॅटल आफ्टर अनदर. या चित्रपटाने 6 पुरस्कार जिंकले ऑस्कर अवॉर्ड मध्ये. याच्यामध्ये एक कॅटेगरी होती बेस्ट पिक्चर. हा पण पुरस्कार या चित्रपटाने जिंकला. हा एक महत्वाचा प्रश्न आहे, हा तुम्ही लक्षात ठेवा. हे एक महत्वाचे अवॉर्ड्स आहेत. तर वन बॅटल आफ्टर अनदर हे याचं योग्य उत्तर आहे. तर 98वा ऑस्कर पुरस्कार सोहळा
15 मार्च 2026 रोजी लॉस एंजेलिस मधील डॉल्बी थिएटरमध्ये आयोजित करण्यात आला. पॉल थॉमस अँडरसन दिग्दर्शित वन बॅटल आफ्टर अनादर या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता यासह एकूण 6 ऑस्कर पुरस्कार पटकावले. याच सोहळ्यात प्रथमच सुरू करण्यात आलेला अचिव्हमेंट इन कास्टिंग हा पुरस्कारही याच चित्रपटासाठी जिंकला. सिनर्स या चित्रपटाला सर्वाधिक 16 नामांकने मिळाली होती, तर मायकेल बी जॉर्डनने याच चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जिंकला. तर हा एक महत्वाचा प्रश्न आहे. हा प्रश्न तुम्ही लक्षात ठेवा. पंतप्रधान मोदी यांनी मार्च 2026 मध्ये आसाम माला 3.0 AM 3.0 या रस्ते पायाभूत सुविधा कार्यक्रमाचे भूमिपूजन कुठे केले? तर याचे योग्य उत्तर आहे कोक्राझार. पंतप्रधान मोदी यांनी मार्च 2026 मध्ये आसाम दौऱ्यादरम्यान 3,200 कोटी रुपयांच्या आसाम माला 3.0 या कार्यक्रमाचे भूमिपूजन केले. या प्रकल्पांतर्गत 34 जिल्ह्यांमध्ये 900 किलोमीटरहून अधिक लांबीचे रस्ते आणि 37 पुलांचे बांधकाम केले जाणार आहे. आणि हा प्रकल्प ईशान्य भारताच्या दळणवळण आणि आर्थिक विकासाला गती देण्यासाठी महत्वाचा आहे. तर आसाम माला हा जो कार्यक्रम आहे हा कोक्राझारमध्ये या कार्यक्रमाचे भूमिपूजन करण्यात आले. पुढील प्रश्न बघू. जगातील पहिले ऑटोनॉमस मॅरीटाईम शिप बिल्डिंग अँड सिस्टीम सेंटर कोठे उभारले जात आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नेल्लोर, आंध्र प्रदेश. तर हे जगातील पहिले असे केंद्र असेल जे जहाज बांधणीमध्ये रोबोटिक्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करेल. आणि हे केंद्र सरकारच्या केंद्र भारताच्या सागरी सुरक्षा आणि स्वायत्त तंत्रज्ञान क्षेत्रात मैलाचा दगड ठरणार आहे. पुढील प्रश्न बघू. फिच रेटिंगने मार्च 2026 च्या अहवालानुसार आर्थिक वर्ष 2025-26 साठी भारताचा GDP वाढीचा अंदाज किती वर्तवला आहे? तर हा एक महत्वाचा प्रश्न आहे. तर याचं योग्य उत्तर आहे 7.5. फिच रेटिंग्सने आपल्या ग्लोबल इकॉनॉमिक आउटलुक मध्ये भारताचा विकास दर 7.5 असा राहील असा अंदाज व्यक्त केला आहे. आर्थिक वर्ष 2026-27 साठी हा अंदाज 6.7 असा वर्तवण्यात आला आहे. पुढील प्रश्न बघू. मार्च 2026 मध्ये केंद्रीय मंत्री राजीव रंजन सिंह यांनी कोणत्या जिल्ह्यात 100 कोटी रुपयांच्या इंटिग्रेटेड ॲक्वा पार्क प्रकल्पाची घोषणा केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे अनंतनाग, जम्मू काश्मीर. जम्मू काश्मीर मधील अनंतनाग जिल्ह्यात 100 कोटी रुपयांचा इंटिग्रेटेड ॲक्वा पार्क प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे. या प्रदेशातील मत्स्य व्यवसायाला आणि अर्थव्यवस्थेला चालना देणे हा यामागील उद्देश आहे. यासोबतच शीतजल म्हणजे कोल्ड वॉटर फिशरीज शाश्वत विकासासाठी मॉडेल मार्गदर्शक तत्वे देखील प्रसिद्ध करण्यात आले आहे. तर याचं योग्य उत्तर आहे इंटिग्रेटेड ॲक्वा पार्क अनंतनाग, जम्मू काश्मीर मध्ये येथे उभारण्यात येणार आहे. मार्च 2026 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करणारा सरफराज अहमद हा कोणत्या देशाचा माजी कर्णधार आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पाकिस्तान. मार्च 2026 मध्ये जवळपास 2 दशकांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळल्यानंतर त्यांनी निवृत्ती घेतली. त्यांनी 2007 ते 2023 मध्ये क्रिकेट खेळला. 100 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्यांनी पाकिस्तानचे नेतृत्व केले. त्यांच्या नेतृत्वाखाली 2017 ची ICC चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानने जिंकली आणि T20 क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले. त्यांनी आपल्या कारकिर्दीत 54 कसोटी सामने, 117 एकदिवसीय सामने आणि 61 T20 सामने खेळले आणि त्यांनी एकूण 6,164 धावा केल्या आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी 315 कॅचेस घेतल्या. तर हे नाव तुम्ही लक्षात ठेवा. सरफराज खान पाकिस्तानचे माजी कर्णधार यांनी निवृत्ती घेतली.
मार्च 2026 मध्ये भारताचा 94वा ग्रँड मास्टर कोण बनला आहे? तर हा एक महत्वाचा प्रश्न आहे, कारण याचं योग्य उत्तर आहे मयंक चक्रवर्ती. तर गुवाहाटी आसाम येथील 17 वर्षीय मयंक चक्रवर्ती भारताचा 94वा ग्रँड मास्टर बनला आहे. तो ईशान्य भारतातील पहिला ग्रँड मास्टर आहे. हे एक महत्वाचा पॉइंट आहे. त्यामुळे ईशान्य भारतातील पहिला ग्रँड मास्टर आहे हा. आणि स्वीडनमधील एका प्रतिष्ठित बुद्धिबळ स्पर्धेत त्यांनी हा मानाचा किताब मिळवला आहे. तर मयंक चक्रवर्ती ईशान्य भारतातील पहिला ग्रँडमास्टर, हे तुम्ही लक्षात ठेवा. 10वा प्रश्न बघू. मार्च 2026 मध्ये मुख्यमंत्री विष्णू देव साई यांनी 1460 गोठे म्हणजे कॅटल शेल्टर्स उभारण्यासाठी कोणती योजना सुरू केली? तर याचं योग्य उत्तर आहे गोधन योजना. तर हे जे आहे विष्णुदेव साई हे छत्तीसगडचे मुख्यमंत्री आहे आणि भटक्या जनावरांच्या संरक्षणासाठी त्यांनी गोधन योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील प्रत्येक विकासखंडात म्हणजे ब्लॉकमध्ये 10 गोठे उभारण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तर या उभारण्यात आलेल्या सर्व गोठ्यांना सुरभी गौधम असे अधिकृत नाव दिले जाईल. तर याच गौधम योजना ही जी आहे छत्तीसगडची योजना आहे आणि गोठे 1460 गोठे या अंतर्गत उभारण्यात येणार आहे. मार्च 2026 मध्ये नवी दिल्ली येथे झालेल्या वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स ग्रँड प्रिक्स मध्ये कोणता देश पदक तालिकेत पहिल्या क्रमांकावर राहिला? तर याचे योग्य उत्तर आहे भारत. म्हणून हा एक प्रश्न खूप महत्वाचा ठरतो, कारण की या पदक तालिकेत भारताने पहिला क्रमांक पटकावला आहे. भारताने 208 पदके जिंकून पहिले स्थान पटकावले. ही स्पर्धा 11 ते 13 मार्च 2026 दरम्यान दिल्लीत पार पडली. तर रशिया हा 35 पदकासह दुसऱ्या क्रमांकावर राहिला. बोस्निया आणि हर्झगोव्हिना तिसऱ्या क्रमांकावर राहिले. ही स्पर्धा 2026च्या वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि 2028च्या पॅराऑलिम्पिक साठी पात्रता मिळवण्यासाठी महत्वाची होती. तर याचं योग्य उत्तर आहे भारत 208 पदकासह पहिल्या क्रमांकावर राहिला. पुढील प्रश्न बघू. भारतीय टपाल विभागाने इंडिया पोस्ट ने 24 स्पीड पोस्ट ही सेवा सुरुवातीला किती शहरांमध्ये सुरू केली? तर याचं योग्य उत्तर आहे 6 शहरे. ही सेवा 17 मार्च पासून दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता, बंगळुरू, हैदराबाद या 6 मेट्रो शहरांमध्ये सुरू करण्यात आली. तर यामध्ये तातडीच्या कामासाठी दुसऱ्या दिवशी वितरणाची खात्री दिली जाते. म्हणजे आज आपण पोस्ट केलं तर दुसऱ्या दिवशी ते पोहोचतं. तर दुसऱ्या दिवशी वितरणाची खात्री केली जाते. 5 किलोमीटरच्या पार्सलसाठी पण ही सुविधा उपलब्ध आहे. तर याचं योग्य उत्तर आहे 6 शहरे. पुढील प्रश्न बघू. जागतिक बँकेने कोणत्या राज्याला क्लीन एअर ट्रान्झिशनसाठी 300 दशलक्ष डॉलर्सचे कर्ज मंजूर केले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश. जागतिक बँकेने उत्तर प्रदेशच्या क्लीन एअर प्लॅन ला मदत करण्यासाठी हे कर्ज मंजूर केले आहे. याचा उद्देश राज्यातील हवेचे प्रदूषण कमी करणे हा आहे. तर 300 दशलक्ष डॉलरचे कर्ज उत्तर प्रदेशला मंजूर केले आहे क्लीन एअर ट्रान्झिशनसाठी जागतिक बँकेने. तर पुढील प्रश्न बघू. 2026च्या BCCI नमन पुरस्कार सोहळ्यात कोणाला कर्नल CK नायडू जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला? तर हा एक महत्वाचा प्रश्न आहे. हा एक जीवन गौरव पुरस्कार आहे BCCI तर्फे देण्यात येणारा. तर 2026च्या सोहळ्यात कोणाला हा पुरस्कार मिळाला? तर याचं योग्य उत्तर आहे रॉजर बिन्नी आणि राहुल द्रविड. तर मार्च 2026 मध्ये दिल्ली येथे पुरस्कार प्रदान करण्यात आले आणि मिताली राज यांना महिला क्रिकेटसाठी जीवन गौरव पुरस्कार मिळाला. तर शुभमन गिलला या पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेट पटू म्हणून पुरस्कार मिळाला. तर कर्नल CK नायडू जीवन गौरव पुरस्कार, रॉजर बिन्नी आणि राहुल द्रविड. हा एक महत्वाचा प्रश्न आहे. याच्यावर प्रश्न येऊ शकतो एक्झाम मध्ये, म्हणून हा प्रश्न तुम्ही लक्षात ठेवा. पुढील प्रश्न बघू. ओडिसा राज्यातील पहिले स्मार्ट गाव म्हणून कोणते गाव विकसित केले जाणार आहे? तर याचं योग्य उत्तर आहे कुसुमपूर. कुसुमपूर हे ओडिसा राज्यातील पहिले स्मार्ट गाव ठरणार आहे. CSIR द्वारे हे गाव विकसित केले जात आहे. आधुनिक तंत्रज्ञान, अक्षय ऊर्जा आणि स्वच्छ पाणी उपलब्ध करणे हे या अंतर्गत
ही या योजना या गावामध्ये राबवल्या जातील. पुढील प्रश्न बघू. मार्च 2026 मध्ये गुजरात राज्यातील कोणत्या ठिकाणी साऊंडिंग रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले? तर याचं योग्य उत्तर आहे धोलेरा. तर अहमदाबादच्या ओम स्पेस स्टार्टअपने हे प्रक्षेपण केले. रॉकेट 3 किलोमीटर उंचीवर पोहोचले आणि त्यात हवामान उपग्रह होता. धोलेरावरून ह्याचं रॉकेटचे प्रक्षेपण करण्यात आले. रॉकेट हे 3 किलोमीटर उंचीवर पोहोचले आणि त्यामध्ये हवामान उपग्रह होता. यामुळे गुजरात खाजगी अंतराळ क्षेत्रात याद्वारे दाखल झाला आहे. तर पुढील प्रश्न बघू आपण. नेपाळच्या संसदेत निवडून येणारी पहिली ट्रान्सजेंडर महिला खासदार कोण ठरली आहे? तर हा एक महत्वाचा प्रश्न आहे. तर याचं योग्य उत्तर आहे भूमिका श्रेष्ठ. भूमिका श्रेष्ठ राष्ट्रीय स्वतंत्र पार्टी म्हणजे नेपाळच्या पहिल्या ट्रान्सजेंडर खासदार ठरल्या आहेत. त्या LGBTQ हक्कांसाठी सक्रिय आहे आणि नेपाळमध्ये 2013 पासून तृतीयपंथीयांना कायदेशीर मान्यता आहे. तर याचं योग्य उत्तर आहे भूमिका श्रेष्ठ. हा प्रश्न महत्वाचा आहे, हा तुम्ही लक्षात ठेवा. पुढील प्रश्न बघू. सहकारी संस्थांना शेतीसाठी दीर्घकालीन कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी कोणती नवीन योजना सुरू करण्यात आली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे दीर्घावधी कृषक पुंजी सहकार योजना. तर ही योजना राष्ट्रीय सहकार विकास मंडळाने म्हणजे NCDC ने सुरू केली असून याचा मुख्य उद्देश शेती व संबंधित क्षेत्रातील सहकारी संस्थांना भांडवल आणि दीर्घकालीन कर्ज उपलब्ध करून देणे हा आहे. तर याचं योग्य उत्तर आहे सहकारी संस्थांना शेतीसाठी दीर्घकालीन कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी कोणती योजना सुरू करण्यात आली? तर दीर्घावधी कृषक पुंजी सहकार योजना. पुढील प्रश्न बघू. सी ड्रॅगन हा सागरी सराव कोणत्या देशाच्या नेतृत्वाखाली गुआम येथे झाला? तर सी ड्रॅगन या सागरी सरावाविषयी आपल्याला सांगायचं आहे. तर हा अमेरिकेच्या नेतृत्वाखाली गुआम येथे पार पाडला. हा सराव अमेरिकेच्या सातव्या नौदलातर्फे US नेव्ही 7th फ्लीट आयोजित पाणबुडी विरोधी तंत्रावर आधारित वार्षिक सराव आहे. यामध्ये भारत, अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडने सहभाग घेतला. इंडो पॅसिफिक क्षेत्रात सहकार्य आणि सामरिक तंत्रज्ञान मजबूत करणे हे याचे उद्दिष्ट आहे. तर सागरी सराव सी ड्रॅगन हा गुआम येथे पार पडला आणि अमेरिकेच्या नेतृत्वाखाली तो सराव झाला. पुढील प्रश्न बघू. 2026 मध्ये जागतिक निद्रा दिन म्हणजेच वर्ल्ड स्लीप डे कधी साजरा करण्यात आला होता? तर याचे योग्य उत्तर आहे 13 मार्च. हा दिवस दरवर्षी वसंत ऋतूच्या सुरुवातीच्या आधीच्या शुक्रवारी साजरा केला जातो. तर झोपेचे महत्व आणि आरोग्यविषयक समस्याबद्दल जनजागृती करणे हे याचे उद्दिष्ट आहे. 2026 मध्ये ही या जागतिक निद्रा दिनाची ही 17वी आवृत्ती होती आणि वर्ल्ड स्लीप सोसायटी द्वारे हा वर्ल्ड स्लीप डे साजरा करण्यात येतो. पुढील प्रश्न बघू. भारत सरकारने नॅशनल क्वांटम मिशन अंतर्गत किती संस्थांमध्ये क्वांटम लॅब्स स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे 23. तर क्वांटम तंत्रज्ञानातील प्रगत शिक्षण आणि संशोधनाला चालना देण्यासाठी देशभरात 23 संस्थांची निवड करण्यात आली. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांच्या अध्यक्षतेखाली या बैठकीत या महत्वपूर्ण निर्णयाचा आढावा घेण्यात आला. तर याचे योग्य उत्तर आहे 23 क्वांटम लॅब स्थापन करण्यात आले. 2026चा इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवल IISF कोणत्या शहरात आयोजित केला जाणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पुणे. हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. पुणे. जागतिक स्तरावरील विज्ञान महोत्सव महाराष्ट्रातील पुणे शहरात आयोजित केला जाईल. या भव्य कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या जैवतंत्रज्ञान विभागाकडून केले जाणार आहे. तर इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवल हा पुणे शहरात आयोजित केला जाणार आहे. पुढील प्रश्न बघू. ज्ञान भारतम राष्ट्रीय हस्तलिखित
सर्वेक्षण कोणत्या मंत्रालयाने सुरू केले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे सांस्कृतिक मंत्रालय. भारतातील प्राचीन हस्तलिखितांचा अनमोल वारसा जतन करण्यासाठी सांस्कृतिक मंत्रालयाने हे देशव्यापी सर्वेक्षण सुरू केले आहे. हे 3 महिने चालणारे ऐच्छिक सर्वेक्षण असून यासाठी खास ज्ञान भारतम ॲप लॉन्च करण्यात आले आहे. तर याचं योग्य उत्तर आहे सांस्कृतिक मंत्रालय. ज्ञान भारतम राष्ट्रीय हस्तलिखित सर्वेक्षण हे सांस्कृतिक मंत्रालयाने सुरू केले आहे. तर पुढील प्रश्न बघू आपण. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजे NPCI ने भीम पेमेंट ॲपचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? मित्रांनो, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे आणि याचं योग्य उत्तर आहे महेंद्रसिंग धोनी. हा प्रश्न तुम्ही लक्षात ठेवा, हा परीक्षेत येऊ शकतो. डिजिटल पेमेंट बद्दल देशातील नागरिकांचा विश्वास आणि वापर वाढवण्यासाठी क्रिकेटपटू MS धोनीची भीम पेमेंट ॲपचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. धोनी आता भीम ॲपच्या आगामी सर्व जाहिराती आणि प्रचार मोहिमांचा मुख्य चेहरा असेल. तर मित्रांनो, तुम्ही हा लक्षात ठेवा प्रश्न. भीम पेमेंट ॲपचा ब्रँड अँबॅसेडर महेंद्रसिंग धोनी. पुढील प्रश्न बघू. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला म्हणजेच RBI ला कोणत्या उपक्रमासाठी इनिशिएटिव्ह ऑफ द इयर हा पुरस्कार मिळाला आहे? तर .bank.in डोमेन याच्यासाठी सुरू केल्याबद्दल RBI ला हा पुरस्कार मिळाला आहे. तर सायबर फसवणूक रोखण्यासाठी बँकांसाठी अत्यंत सुरक्षित .bank.in डोमेन सुरू केल्याबद्दल लंडनमधील सेंट्रल बँकिंगने हा पुरस्कार दिला आहे. बँकिंग प्रणालीसाठी असे विशेष आणि अनिवार्य इंटरनेट डोमेन लागू करणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे. तर हे एक महत्त्वाचं आहे की भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे .bank.in डोमेन सुरू करण्यासाठी. पुढील प्रश्न बघू. मार्च 2026 मध्ये भारताची UPI सेवा कोणत्या देशातील व्यापारी प्रतिष्ठानांमध्ये मोठ्या प्रमाणावर सुरू करण्यात आली? तर याचे योग्य उत्तर आहे श्रीलंका. भारतीय पर्यटकांना श्रीलंकेत सुलभपणे आणि डिजिटल माध्यमातून पेमेंट करता यावे यासाठी ही सेवा विस्तारित करण्यात आली आहे. पर्यटक तेथील लंका QR कोड स्कॅन करून थेट पेमेंट देखील करू शकतात. सध्या UPI सेवा श्रीलंका, UAE, फ्रान्ससह 8 देशात सुरू आहे. तर याचं योग्य उत्तर आहे श्रीलंका. पुढील प्रश्न बघू आपण. ड्राविडा वाझानिया ही कोणत्या प्राण्याची नवीन प्रजाती केरळमध्ये शोधली गेली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे गांडूळ. केरळमधील वाझानी धरण परिसरात संशोधकांनी गांडुळाची ही नवीन प्रजाती शोधली आहे. या महत्त्वपूर्ण पर्यावरण विषयक शोधामुळे भारतातील ड्राविडा प्रजातीची एकूण संख्या आता 83 वर पोहोचली आहे. तर ड्राविडा वाझानिया ही गांडुळाची नवीन प्रजाती केरळमध्ये शोधली गेली आहे. पुढील प्रश्न बघू. भारतात दरवर्षी 16 मार्च रोजी कोणता दिवस साजरा केला जातो? तर हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचं योग्य उत्तर आहे राष्ट्रीय लसीकरण दिवस. तर हा का साजरा केला जातो याचं उत्तर दिलेलं आहे. 16 मार्च 2095 रोजी भारतात पोलिओ लसीचा पहिला डोस देण्यात आला होता. त्याच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. तर 16 मार्चला हा दिवस पहिला पोलिओचा डोस देण्यात आला, म्हणून राष्ट्रीय लसीकरण दिवस हा 16 मार्च रोजी साजरा करण्यात येतो. हे लक्षात ठेवा, हे महत्त्वाचं आहे. या लसीकरण मोहिमेच्या अभूतपूर्व यशानंतर 2014 मध्ये भारताला जागतिक आरोग्य संघटनेने अधिकृतरित्या पोलिओमुक्त केले. म्हणजे भारताला 2014 मध्ये WHO ने पोलिओ मुक्त असे घोषित केले. तर 16 मार्च राष्ट्रीय लसीकरण दिवस. 2026च्या जागतिक ग्राहक हक्क दिन वर्ल्ड कन्झ्युमर राईट डे ची मुख्य थीम काय आहे? तर सुरक्षित उत्पादने, आत्मविश्वासू ग्राहक, सेफ प्रोडक्ट्स अँड कॉन्फिडंट कस्टमर्स. तर ही याची थीम आहे. ग्राहकांच्या हक्काबद्दल आणि फसवणुकीविरुद्ध जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस 15 मार्च रोजी साजरा करण्यात येतो. तर वर्ल्ड कन्झ्युमर राईट डे हा 15 मार्च रोजी साजरा करण्यात येतो. जागतिक स्तरावर पहिला ग्राहक हक्क दिन 15 मार्च 1983 रोजी साजरा करण्यात आला. तर पुढील वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 2026 नुसार जगातील सर्वात आनंदी देशाच्या यादीत भारताचा क्रमांक कितवा आहे?
तर याचं योग्य उत्तर आहे 116वा. परीक्षेच्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. 116वा क्रमांक भारताचा आहे. तर 147 देशांच्या यादीत भारत 116व्या स्थानी आहे. तर 2025 मध्ये भारत 118व्या स्थानी होता. तर फिनलंड सलग 9व्या वर्षी जगातील सर्वात आनंदी देश ठरला आहे. म्हणजेच फिनलंडने या यादीत पहिला क्रमांक मिळवला आहे सलग 9व्या वर्षी. तर फिनलंड हे नाव तुम्ही लक्षात ठेवा. आणि भारताचा क्रमांक आहे 116वा वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 2026च्या यादीत. पुढील प्रश्न बघू. 2026चा प्रतिष्ठित संगीत कलानिधी पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? त्याचे योग्य उत्तर आहे जयंती कुमारेश. जयंती कुमारेश. तर प्रसिद्ध वीणावादक जयंती कुमारेश यांची सर्वोच्च सन्मानासाठी निवड करण्यात आली आहे. तर मद्रास म्युझिक अकादमीच्या 100व्या वार्षिक संमेलनादरम्यान हा पुरस्कार दिला जाईल. तर जयंती कुमारेश यांना सरस्वती वीणा या वाद्याला जागतिक ओळख मिळवून देण्यासाठीचे श्रेय दिले जाते. तर या सोहळ्यात भरतनाट्यम नृत्यांगना मालविका सरुपई यांना नृत्य कलानिधी पुरस्कार दिला जाणार आहे. तर याचं योग्य उत्तर आहे जयंती कुमारेश. पुढील प्रश्न बघू. केंद्र सरकारने देशात 100 प्लग अँड प्ले औद्योगिक पार्क विकसित करण्यासाठी कोणती योजना सुरू केली आहे? त्याचे योग्य उत्तर आहे भव्य योजना. BHAVYA. BHAVYA योजना. तर पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाने 33,660 कोटी रुपयांच्या भारत औद्योगिक विकास योजना म्हणजे BHAVYA योजनेला मंजुरी दिली आहे. या योजनेचा उद्देश देशभरात 100 अत्याधुनिक औद्योगिक पार्क उभारणे आहे. हे प्रकल्प राज्य सरकारे आणि खाजगी क्षेत्राच्या भागीदारीत राबवले जातील. पुढील प्रश्न बघू. भारतीय भूगर्भीय सर्वेक्षणाने म्हणजे GSIने उत्तर प्रदेशातील कोणत्या किल्ल्याच्या परिसराला राष्ट्रीय भूवारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे कालिंजर किल्ला. कालिंजर किल्ला. तर उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यात असलेल्या कालिंजर किल्ल्याच्या परिसराला हा दर्जा देण्यात आला आहे. येथे 1.3 अब्ज वर्षाचा भूगर्भीय इतिहास दर्शवणारी दुर्मिळ संरचना आढळते. पुढील प्रश्न बघू. मार्च 2026 मध्ये कोणत्या देशाने जागतिक आरोग्य संघटनेमधून अधिकृतपणे बाहेर पडण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे? तर परीक्षेच्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. याचे योग्य उत्तर आहे अर्जेंटिना. अर्जेंटिना. तर अर्जेंटिनाने 1 वर्षाची पूर्वसूचना दिल्यानंतर मार्च 2026 मध्ये अधिकृतपणे WHO मधून माघार घेतली आहे. तर यापूर्वी जानेवारी 2026 मध्ये अमेरिकेनेही या संघटनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. तर मार्च 2026 मध्ये अर्जेंटिना या WHO मधून बाहेर पडली. तर जानेवारी 2026 मध्ये अमेरिकेने WHO मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील प्रश्न बघू. पंजाब शिक्षा क्रांती 2.0 या शालेय सुधारणा कार्यक्रमासाठी पंजाब सरकारने कोणत्या संस्थेची मदत घेतली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे जागतिक बँक. जागतिक बँक. तर पंजाब सरकारने 3,500 कोटी रुपयांच्या या शिक्षण प्रकल्पासाठी जागतिक बँकेशी करार केला आहे. यामध्ये जागतिक बँक 2,500 कोटी रुपयांचे कर्ज देणार आहे. 2028 ची वर्ल्ड इंडोर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप भारतामध्ये कुठे आयोजित केली जाणार आहे? त्याचे योग्य उत्तर आहे भुवनेश्वर, ओडिसा. भुवनेश्वर, ओडिसा. तर भारताला पहिल्यांदाच या जागतिक दर्जाच्या स्पर्धेमध्ये यजमानपद मिळाले आहे. तर ही स्पर्धा भुवनेश्वर मधील कलिंगा स्टेडियमच्या आधुनिक इंडोर संकुलात होईल. त्याचे योग्य उत्तर आहे भुवनेश्वर, ओडिसा. तर सागरी वाहतुकीतील अडचणींमुळे निर्यातदारांना म्हणजे एक्सपोर्टर्सना वाढत्या खर्चात मदत करण्यासाठी सरकारने कोणती नवीन योजना सुरू केली आहे? त्याचे योग्य उत्तर आहे रिलीफ योजना. तर याचे योग्य उत्तर रिलीफ योजना. तर या योजनेचे पूर्ण नाव रेझिलियन्स अँड लॉजिस्टिक इंटरव्हेन्शन फॉर एक्सपोर्ट फॅसिलिटेशन असे आहे, म्हणजेच रिलीफ. तर समुद्र मार्गातील तणावामुळे वाढलेले जहाजांचे भाडे आणि विमा खर्चाचा भार कमी करण्यासाठी ही योजना आणली आहे. या योजनेसाठी सरकारने 497 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. तर याचे योग्य उत्तर आहे रिलीफ योजना. फोर्ब्स 2026च्या यादीनुसार सलग दुसऱ्या
वर्षी जगातील सर्वात श्रीमंत महिला कोण ठरली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ॲलिस वॉल्टन. तर वॉलमार्टच्या वारसदार ॲलिस वॉल्टन 134 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह जगातील सर्वात श्रीमंत महिला आहेत. या यादीत 881 महिलांचा समावेश असून त्यांचे प्रमाण एकूण अब्जाधीशांच्या 14% आहे. तर एकूण 3428 अब्जाधीशांच्या यादीत अमेरिकेचे सर्वाधिक 989 अब्जाधीश आहेत. तर हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. फोर्ब्स या यादीनुसार जगातील सर्वात श्रीमंत महिला आहे ॲलिस वॉल्टन. तर पुढील प्रश्न बघू. 101व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मोहन जोशी. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाने ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांची एकमताने निवड केली आहे. मोहन जोशी यांनी यापूर्वी नाट्य परिषदेचे अध्यक्षपदही भूषवले आहे. त्याने नाटक, चित्रपट, मालिका अशा सर्व माध्यमात काम केले आहे. तर याआधीच्या म्हणजे 100व्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल हे होते. तर हे नाव तुम्ही लक्षात ठेवा. आणि हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन जे 101वे आहे त्याच्या अध्यक्षपदी मोहन जोशी यांची निवड करण्यात आली आहे. पुढील प्रश्न बघू. भारतीय लष्कराने एक्सरसाइज अमोघ ज्वाला हा सराव कोठे आयोजित केला होता? तर याचे योग्य उत्तर आहे बबिना फील्ड फायरिंग रेंज, उत्तर प्रदेश. तर उत्तर प्रदेश मध्ये हा सराव आयोजित करण्यात आला. तर भारतीय लष्कराच्या दक्षिण कमांडने उत्तर प्रदेशातील बबिना येथे 6 ते 18 मार्च 2026 या काळात हा सराव केला. हा लष्करी सराव एकूण 13 दिवस चालला. यामध्ये अत्याधुनिक शस्त्रास्त्रे, मॅकेनाइज्ड फोर्सेसचे यशस्वी प्रदर्शन करण्यात आले. तर याचे योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश. पुढील प्रश्न बघू. भारत पेट्रोलियमने भारताचे पहिले LPG ATM कोणत्या शहरात सुरू केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे गुरुग्राम. हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. LPG ATM हे गुरुग्राम मध्ये सुरू करण्यात आले. भारत पेट्रोलियमने हे सुरू केले आहेत. तर हरियाणातील गुरुग्राम मध्ये भारत गॅस इन्स्टा LPG या नावाने हे पहिले ATM सुरू करण्यात आले आहे. तर येथून ग्राहकांना 24 तास स्वयंपाकाच्या गॅसचे हलके कॉम्पोजिट सिलेंडर उपलब्ध होतील. हे सिलेंडर सुमारे 15 किलो वजनाचे असून अत्यंत सुरक्षित आहेत. तर पहिले LPG ATM हे गुरुग्राम मध्ये सुरू करण्यात आले. हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. हा तुम्ही लक्षात ठेवा. पुढील प्रश्न बघू. फोर्ब्स 2026च्या जगातील अब्जाधीशांच्या यादीत कोण प्रथम स्थानी आहे? तर याचे योग्य उत्तर आहे एलॉन मस्क. हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. हा तुम्ही लक्षात ठेवा. एलॉन मस्क 839 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह सलग दुसऱ्या वर्षी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. तर याच यादीत मुकेश अंबानी हे 99.7 अब्ज डॉलर्ससह भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. तर जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे इलॉन मस्क फोर्ब्स 2026च्या यादीनुसार. आणि भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत मुकेश अंबानी. हा एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. हा परीक्षेला येऊ शकतो. हा तुम्ही लक्षात ठेवा. पुढील प्रश्न बघू. कृषी विमा कंपनीने म्हणजे AICने महिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी कोणता नवीन कार्यक्रम सुरू केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे कृषी सखी. कृषी सखी महिला शेतकऱ्यांच्या कृषी आणि पीक विम्यातील सहभाग वाढवण्यासाठी हा वर्षभर चालणारा अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम आहे. कृषी सखी. विशेष म्हणजे 2026 हे वर्ष संयुक्त राष्ट्राने आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणूनही घोषित केले आहे. तर याचे योग्य उत्तर आहे कृषी सखी. पुढील प्रश्न बघू. 2026चा प्रतिष्ठित स्टॉकहोम वॉटर प्राइज मिळवणारे सर्वात तरुण व्यक्ती कोण ठरले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे कावेह मदानी. याचे योग्य उत्तर आहे कावेह मदानी. तर संयुक्त राष्ट्र विद्यापीठाचे कावेह मदानी हे 44व्या वर्षी हा पुरस्कार मिळवणारे सर्वात तरुण विजेते ठरले आहे. त्यांनी पाणी व्यवस्थापन आणि संकटाच्या नियोजनातील अतुलनीय योगदानासाठी हा जो पाण्याचा नोबेल मानला जाणारा पुरस्कार मिळवला आहे. पाण्याचा नोबेल
मानला जाणारा पुरस्कार म्हणजे स्टॉकहोम वॉटर प्राइज, याला पाण्याचा नोबेलही म्हणतात. तर कावेह मदानी यांनी हा पुरस्कार मिळवला आहे, जे सर्वात तरुण व्यक्ती आहे. त्यांनी 44व्या वर्षी हा पुरस्कार मिळवला आहे. तर हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे, हा तुम्ही लक्षात ठेवा. हा पण परीक्षेला येऊ शकतो. स्टॉकहोम वॉटर प्राइज, कावेह मदानी. पुढील प्रश्न बघू. मार्च 2026 मध्ये कोणत्या भारतीय उद्योगपतीला हॉनररी नाईटहूड सन्मान देण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे एन चंद्रशेखरन. टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांना भारत ब्रिटन व्यापार मजबूत करण्यासाठी किंग चार्ल्स तिसरे यांच्या वतीने हा सन्मान देण्यात आला. ब्रिटिश उच्चायुक्त लेंडी कॅमरून यांनी दिल्लीत विशेष समारंभात हा पुरस्कार प्रदान केला. तर याचे योग्य उत्तर आहे एन चंद्रशेखरन. पुढील प्रश्न बघू. वर्ल्ड ओरल हेल्थ डे 2026 ची थीम काय आहे? वर्ल्ड ओरल हेल्थ डे ची थीम काय आहे 2026 या वर्षासाठी? तर याचं योग्य उत्तर आहे अ हॅपी माउथ इज अ हॅपी माइंड. अ हॅपी माउथ इज अ हॅपी माइंड. तर दरवर्षी 30 मार्च रोजी जगभरात हा दिवस साजरा केला जातो. तर या मोहिमेचा मुख्य उद्देश मौखिक आरोग्य म्हणजे दातांचे आरोग्य आणि मानसिक आरोग्य यांच्यातील सखोल संबंध लोकांपर्यंत पोहोचवणे आहे. तर FDI वर्ल्ड डेंटल फेडरेशन द्वारे हा उपक्रम चालवला जातो. FDI वर्ल्ड डेंटल फेडरेशन द्वारे हा उपक्रम चालवला जातो. तर वर्ल्ड ओरल हेल्थ डे ची थीम आहे अ हॅपी माउथ इज अ हॅपी माइंड. पुढील प्रश्न बघू. आर्थिक वर्ष 2024-25 मधील निर्यात आकडेवारीनुसार भारतातील कोणते राज्य कापड निर्यातीत म्हणजेच टेक्सटाईल एक्सपोर्ट मध्ये प्रथम क्रमांकावर राहिले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे तमिळनाडू. तर तमिळनाडूने 7,997.17 दशलक्ष डॉलर्सची घसघशीत निर्यात करून देशात पहिले स्थान मिळवले आहे. तर याचे योग्य उत्तर आहे तामिळनाडू. भारताच्या एकूण कापड निर्यातीत तमिळनाडूचा मोठा वाटा असून तो 21.84% इतका आहे, जे राज्याच्या औद्योगिक क्षमतेचे प्रतीक आहे. तर सर्वात जास्त निर्यात 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये तामिळनाडू या राज्याने केली कपड्याची निर्यात. तर याचे योग्य उत्तर आहे तामिळनाडू. 68व्या महाराष्ट्र केसरी 2026 कुस्ती स्पर्धेचा किताब कोणी जिंकला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे हर्षवर्धन सदगीर. हर्षवर्धन सदगीर. तर परीक्षेच्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे, हे नाव तुम्ही लक्षात ठेवा. पुण्यातील बालेवाडी स्टेडियमवर झालेल्या 68व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरने हा विजय मिळवला. तर हर्षवर्धनने अंतिम लढतीत सोलापूरच्या महेंद्र गायकवाडचा 4-2 अशा गुणांनी पराभव केला. तर हर्षवर्धन सदगीरला 5 लाख रुपये रोख आणि एक फॉर्च्युनर गाडी बक्षीस देण्यात आली आहे. तर 2020 नंतर त्याची दुसरी महाराष्ट्र केसरीची ही गदा आहे. तर हे नाव तुम्ही लक्षात ठेवा. परीक्षेच्या दृष्टीने हा महत्त्वाचा प्रश्न आहे. याचे योग्य उत्तर आहे हर्षवर्धन सदगीर. तर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मार्च 2026 मध्ये प्रारंभ 2026 हे अभियान कशासाठी सुरू केले आहे? तर प्रारंभ 2026 हे अभियान इन्कम टॅक्स अवेअरनेस यासाठी सुरू केले आहे. तर प्रारंभ 2026 हे आयकर कायदा 2025च्या अंमलबजावणीसाठीचे देशव्यापी जनजागृती अभियान आहे. तर हा नवीन कायदा 1 एप्रिल 2026 पासून लागू होणार आहे. या अंतर्गत करदात्यांच्या मदतीसाठी कर साथी नावाचा AI चॅटबोटही सुरू केला आहे. तर प्रारंभ 2026 हे अभियान इन्कम टॅक्स अवेअरनेससाठी सुरू करण्यात आले. मार्च 2026 मध्ये स्थापन झालेल्या राष्ट्रीय दंत आयोग चे पहिले अध्यक्ष कोण आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे संजय तिवारी. डॉक्टर संजय तिवारी. तर परीक्षेच्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे की नॅशनल डेंटल कमिशन म्हणजे राष्ट्रीय दंत आयोगचे पहिले अध्यक्ष आहेत डॉक्टर संजय तिवारी. तर केंद्र सरकारने डेंटल काउन्सिल ऑफ इंडिया बरखास्त करून त्याऐवजी राष्ट्रीय दंत आयोग स्थापन केला आहे. तर डॉक्टर संजय तिवारी यांची या आयोगाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर हा आयोग दंत शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी जागतिक
मानांकनानुसार काम करण्यासाठी स्थापन केलं आहे. परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रश्न आहे. संजय तिवारी हे नाव तुम्ही लक्षात ठेवा. भारत आणि इंडोनेशिया मिळून कोणत्या 9व्या शतकातील प्रसिद्ध हिंदू मंदिर संकुलाचा जीर्णोद्धार करणार आहे? तर याचं योग्य उत्तर आहे प्रंबानन मंदिर. प्रंबानन मंदिर. इंडोनेशियातील प्रंबानन मंदिर संकुलाच्या दुरुस्तीसाठी भारत आणि इंडोनेशिया एकत्र काम करणार आहे. तर प्रंबानन मंदिर हे इंडोनेशियातील सर्वात मोठे हिंदू मंदिर असून ते शिव, विष्णू, ब्रह्मा या त्रिदेवांना समर्पित आहे. तर या मंदिराला 1991 मध्ये युनेस्को जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाला आहे. तर पुढील प्रश्न बघू. महिला स्वयंसहायता गटासाठी UPI लिंक्ड क्रेडिट लाईन सुविधा सुरू करणारी भारतातील पहिली बँक कोणती ठरली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे बँक ऑफ बडोदा. बँक ऑफ बडोदा. तर बँक ऑफ बडोदाने जनधन खाते असलेल्या महिला स्वयंसहायता गटांसाठी ही डिजिटल क्रेडिट सुविधा सुरू केली आहे. अशी सुविधा देणारी ही देशातील पहिलीच बँक आहे. तर या अंतर्गत पात्र महिलांना जास्तीत जास्त 5,000 रुपयापर्यंत ओव्हरड्राफ्ट सुविधा मिळू शकतात. तर UPI लिंक क्रेडिट लाईन सुविधा सुरू करणारी महिला स्वयंसहायता गटासाठी भारतातील पहिली बँक आहे बँक ऑफ बडोदा. या अंतर्गत महिलांना जास्तीत जास्त 5,000 रुपयाचा ओव्हरड्राफ्ट सुविधा मिळू शकते. जगातील 7 ज्वालामुखी शिखरे 7 व्होल्कॅनिक समिट सर्वात वेगाने सर करण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड कोणत्या भारतीयांनी केला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे भूपती राजू अनमिश वर्मा. भूपती राजू अनमिश वर्मा. तर विशाखापट्टणमच्या अनविश वर्माने 92 दिवस 4 तास आणि 45 मिनिटात जगातील 7 ज्वालामुखी शिखरे सर केली. त्याने आपला प्रवास युरोपमधील माउंट एल्ब्रस पासून सुरू केला आणि अंटार्क्टिकातील सिडले येथे पूर्ण केला. त्याचे योग्य उत्तर आहे भूपती राजू अनमिश वर्मा. 2026 मार्क लिंटन हिस्ट्री प्राइज कोणाला देण्यात आला? त्याचे योग्य उत्तर आहे विल्यम डेम्परिल. विल्यम डेम्परिल. तर प्रसिद्ध इतिहासकार विल्यम डेम्परिल यांना द गोल्डन रोड या पुस्तकासाठी हा पुरस्कार मिळाला आहे. तर गोल्डन रोड हे पुस्तक तुम्ही लक्षात ठेवा. तर या पुस्तकात प्राचीन भारताने जगाला कसे बदलले याचे वर्णन केले आहे. तर या पुरस्काराचे स्वरूप $10,000 अमेरिकन असे आहे. तर मार्क लिंटन हिस्ट्री प्राइज विल्यम डेम्परिल यांना द गोल्डन रोड या पुस्तकासाठी मिळाला आहे. तर नोबेल शांतता पुरस्कार विजेते कैलास सत्यार्थी यांच्या मार्च 2026 मध्ये लॉन्च झालेल्या नवीन पुस्तकाचे नाव काय आहे? त्याचे योग्य उत्तर आहे करुणा द पॉवर ऑफ कंपॅशन. करुणा द पॉवर ऑफ कंपॅशन. परीक्षेच्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण की त्यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळाला आहे आणि त्यामुळे ते एक महत्त्वाची व्यक्ती आहेत. कैलास सत्यार्थी त्यांचं नाव आहे आणि त्यांच्या पुस्तकाचं नाव आहे करुणा द पॉवर ऑफ कंपॅशन. तर या पुस्तकाचे प्रकाशन भारतीय सरन्यायाधीश सूर्यकांत आणि किरण बेदी यांच्या उपस्थितीत झाले. तर या पुस्तकात कंपॅशन कोशंट ही संकल्पना मांडण्यात आली आहे. तर कैलास सत्यार्थी यांना 2014 मध्ये नोबेल शांतता पुरस्कार मिळाला होता. 20 मार्च 2026 रोजी साजरा झालेल्या जागतिक चिमणी दिनाची थीम काय होती? त्याचं उत्तर आहे क्रिएटिंग अ बर्ड फ्रेंडली सिटीज अँड कम्युनिटीज. तर क्रिएटिंग बर्ड फ्रेंडली सिटीज अँड कम्युनिटीज. तर चिमण्यांच्या घटत्या संख्येबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी 20 मार्चला हा दिवस साजरा केला जातो. तर 2026 हे या दिनाचे 17वे वर्ष होते. तर या दिनाची सुरुवात भारतातील नेचर फॉरेवर सोसायटीने केली होती. तर मार्च 2026 मध्ये कोणत्या भारतीय अभिनेत्रीला ब्रिटिश संसदेत हाऊस ऑफ कॉमन्स ब्रिटिश संसदेत म्हणजे हाऊस ऑफ कॉमन्स मध्ये वुमन एम्पॉवरमेंट अवॉर्ड देऊन गौरवण्यात आले? त्याचे उत्तर आहे ऋतुपर्णा सेनगुप्ता. ऋतुपर्णा सेनगुप्ता. तर प्रसिद्ध भारतीय अभिनेत्री आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेती ऋतुपर्णा सेनगुप्ता यांना हा पुरस्कार मिळाला आहे. त्यांना कला आणि संस्कृती क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल हा सन्मान देण्यात आला आहे. तर लंडन स्थित ग्लो वुमन CIC या संस्थेद्वारे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तेलंगणा सरकारने 2026-27च्या अर्थसंकल्पात कोणती नवीन विमा योजना जाहीर केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे इंदिराम्मा
फॅमिली लाईफ इन्शुरन्स योजना. तर याचं आपण स्पष्टीकरण बघू. या योजनेची घोषणा तेलंगणाचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री यांनी 2026-27च्या अर्थसंकल्पात केली. तर या योजनेअंतर्गत तेलंगणातील प्रत्येक कुटुंबाला 5 लाख रुपयांचे जीवन विमा कवच दिले जाईल. तर ही योजना 2 जून 2026 पासून लागू केली जाणार असून याचा राज्यातील 1.15 कोटी कुटुंबियांना याचा लाभ होईल. आणि ही योजना युनिव्हर्सल आहे. युनिव्हर्सल म्हणजे गरीब, मध्यमवर्गीय आणि श्रीमंत अशा सर्व कुटुंबांना याचा लाभ मिळेल. तर हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे परीक्षेसाठी. इंदिराम्मा फॅमिली लाईफ इन्शुरन्स योजना तेलंगणा सरकारने सुरू केली आहे. पुढील प्रश्न बघू. ग्लोबल टेररिझम इंडेक्स 2026 नुसार दहशतवादाने सर्वाधिक प्रभावित झालेल्या देशांच्या यादीत भारताचा क्रमांक कितवा आहे? तर याचे योग्य उत्तर आहे 13वा. या अहवालानुसार भारत 13व्या क्रमांकावर असून भारताचा स्कोअर 6.4 असा आहे. तर पाकिस्तान हा जगातील दहशतवादाने सर्वाधिक प्रभावित झालेला देश आहे. तर हा अहवाल ऑस्ट्रेलियातील इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीस या संस्थेने प्रसिद्ध केला आहे. तर याचे योग्य उत्तर आहे ग्लोबल टेररिझम इंडेक्स मध्ये भारताचा 13वा क्रमांक आहे दहशतवादाने सर्वाधिक प्रभावित झालेल्या देशांच्या यादीमध्ये. पुढील प्रश्न बघू. केंद्र सरकारने रेअर अर्थ मॅग्नेट तयार करण्याचा प्रायोगिक प्रकल्प कुठे सुरू केला आहे? म्हणजे हा पायलट प्लांट कुठे सुरू केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे हैदराबाद. तेलंगणातील हैदराबाद येथे ARCI या संस्थेत हा प्रकल्प सुरू करण्यात आला. उच्च क्षमतेच्या चुंबकीय उपकरणांचा वापर इलेक्ट्रिक वाहने आणि अक्षय ऊर्जा क्षेत्रात केला जातो. तर यामुळे भारताचे या क्षेत्रातील आयातीवरचे अवलंबित्व कमी होण्यास मदत होईल. तर याचे योग्य उत्तर आहे हैदराबाद. पुढील प्रश्न आपण बघू. मार्च 2026 मध्ये सिटी युनियन बँक ची ब्रँड एम्बॅसेडर म्हणून सिटी युनियन बँकेने ब्रँड एम्बॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केली? तर याचे योग्य उत्तर आहे रवींद्र जडेजा. बँकेने भारतीय क्रिकेटपटू रवींद्र जडेजा याला 2 वर्षासाठी आपला ब्रँड एम्बॅसेडर बनवले आहे. यामुळे बँकेला आपली ओळख आणि ग्राहक संख्या वाढवण्यास मदत होईल. तर याचे योग्य उत्तर आहे रवींद्र जडेजा. पुढील प्रश्न बघू. एक्सरसाइज काकाडू 2026 या सरावात कोणत्या भारतीय जहाजाने सहभाग घेतला? तर याचे योग्य उत्तर आहे INS निलगिरी. हे जहाज भारताच्या पश्चिम पॅसिफिक क्षेत्रातील तैनातीचा भाग म्हणून ऑस्ट्रेलियात गेले होते. या सरावात 19 पेक्षा जास्त देशांच्या नौदलांनी सहभाग घेतला. तर या दरम्यान झालेल्या क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय जहाजाच्या चमूने काकाडू शील्ड ट्रॉफी देखील जिंकली आहे. तर एक्सरसाइज काकाडू या सरावात भारतीय जहाज INS निलगिरीने सहभाग घेतला होता. हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे, तुम्ही लक्षात ठेवा. पुढील प्रश्न बघू आपण. नुकतेच निधन झालेले दत्ता मेघे हे महाराष्ट्रातील कोणत्या क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व होते? तर याचे योग्य उत्तर आहे राजकारण. दत्ता मेघे हे ज्येष्ठ भाजपा नेते आणि माजी खासदार होते. त्यांच्या वयाच्या 89व्या वर्षी निधन झाले. त्यांची राजकीय कारकीर्द ही 50हून अधिक काळ होती. ते नागपूर, रामटेक आणि वर्धा येथून 4 वेळा लोकसभेवर निवडून आले होते. तर याचे योग्य उत्तर आहे राजकारण. पुढील प्रश्न बघू आपण. 21 मार्च रोजी साजरा झालेल्या जागतिक डाऊन सिंड्रोम दिनाची थीम काय आहे? तर याचे योग्य उत्तर आहे टुगेदर अगेन्स्ट लोनलीनेस. तर हा दिवस 21 मार्च रोजी डाऊन सिंड्रोम असलेल्या व्यक्तीबद्दल जनजागृती करण्यासाठी साजरा केला जातो. तर 2026 मध्ये या दिवसाची ही 15वी आवृत्ती साजरी करण्यात आली. तर आता पुढील प्रश्न आपण बघू. सूक्ष्म वित्त संस्थांना म्हणजे MFI ला कर्ज मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारने कोणती नवीन योजना सुरू केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे CGSMFI 2.0. तर याचे योग्य उत्तर आहे, या योजनेचे नाव आहे की क्रेडिट गॅरंटी स्कीम फॉर मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशन्स 2.0. तो CGSMFI 2.0 याचे योग्य उत्तर आहे. यामुळे सुमारे 36 लाख लहान कर्जदारांना फायदा होण्याची अपेक्षा आहे आणि ही योजना 20 मार्च 2026 पासून लागू झाली आहे. तर याचे योग्य उत्तर आहे CGSMFI. सूक्ष्म वित्त संस्थांना कर्ज मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारने ही नवीन योजना सुरू केली आहे. पुढील प्रश्न बघू. जागतिक क्षयरोग दिन म्हणजे वर्ल्ड TB डे ची थीम काय आहे?
तर याचं योग्य उत्तर आहे होय, आपण टीबी संपवू शकतो. ही याची 2026 ची थीम आहे वर्ल्ड टीबी डे ची. हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. हा परीक्षेला येऊ शकतो. जागतिक क्षयरोग दिन दरवर्षी 24 मार्च रोजी जगभरात साजरा करण्यात येतो. तर 1882 मध्ये याच दिवशी रॉबर्ट कोच या शास्त्रज्ञाने टीबीच्या जीवाणूचा शोध लावला होता. तर त्याच्या स्मृती प्रित्यर्थ हा दिवस साजरा केला जातो. तर 2026 ची ही थीम नागरिक आणि सरकार यांच्या सामूहिक प्रयत्नातून टीबीवर नियंत्रण मिळवण्याचा संदेश देते. तर टीबी हा मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस या जीवाणूमुळे होणारा संसर्गजन्य आजार आहे. तर हा प्रामुख्याने आजार फुफ्फुसावर परिणाम करतो. तर वर्ल्ड टीबी डे ची थीम आहे होय, आपण टीबी संपवू शकतो. आता पुढील प्रश्न आपण बघू. मार्च 2026 मध्ये कोणत्या प्रतिष्ठित कलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस ह्युमॅनिटेरियन अवॉर्ड 2025 ने सन्मानित करण्यात आले खालीलपैकी कोणाला? तर याचं योग्य उत्तर आहे नीता अंबानी. रिलायन्स फाउंडेशनच्या संस्थापक आणि चेअरपर्सन नीता अंबानी यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर त्यांना हा सन्मान शिक्षण, आरोग्य सेवा, महिला सक्षमीकरण आणि क्रीडा क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल मिळवला आहे. तर कलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस हे सर्वात मोठे आदिवासी विद्यापीठ असून हे 80,000 मुलांना मोफत शिक्षण देते. आणि यापूर्वी हा पुरस्कार रतन टाटा, दलाई लामा यासारख्या व्यक्तींनाही मिळाला आहे. तर याचे योग्य उत्तर आहे नीता अंबानी. जागतिक QS क्रमवारी 2026 मध्ये भारतातील किती शैक्षणिक संस्थांनी जगातील पहिल्या 50 संस्थांमध्ये स्थान मिळवले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 6. यंदाच्या QS क्रमवारीत भारतातील 6 संस्थांनी पहिल्या 50 मध्ये स्थान मिळवले आहे. यात 4 भारतीय तंत्रज्ञान संस्था म्हणजे IIT मुंबई, IIT दिल्ली, IIT खरगपूर आणि IIT मद्रास यांचा समावेश आहे. तसेच जवाहरलाल नेहरू विद्यापीठ आणि बिट्स पिलानी यांचा समावेश आहे. तर QS क्रमवारी 2026 मध्ये पहिल्या 50 मध्ये भारतातील 6 शैक्षणिक संस्थांचा समावेश आहे. तर आता पुढील आपण प्रश्न बघू. पश्चिम आशियातील युद्धांचे परिणाम रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किती एम्पॉवर्ड ग्रुपची स्थापना केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे 7. तर पश्चिम आशियातील संघर्षामुळे ऊर्जा पुरवठा आणि व्यापारावर होणारा परिणाम तपासण्यासाठी 7 एम्पॉवर्ड ग्रुपची पंतप्रधान मोदी यांनी घोषणा केली आहे. म्हणजे जे पश्चिम आशियामध्ये जे संघर्ष सुरू आहे याचा ऊर्जा पुरवठा आणि व्यापारावर होणारा परिणाम ची तपासणी करण्यासाठी हे एम्पॉवर्ड ग्रुप आहेत आणि हे 7 एम्पॉवर्ड ग्रुप आहेत. तर हे जे गट आहेत हे संरक्षण, वित्त, ऊर्जा, खते, ग्राहक व्यवहार आणि वाहतूक आणि माहिती अशा विविध क्षेत्रावर लक्ष ठेवतील. तर आता आपण पुढील प्रश्न बघू. तर 22 मार्च 2026 रोजी साजरा झालेल्या जागतिक जल दिन म्हणजे वर्ल्ड वॉटर डे ची थीम काय आहे? तर याचं योग्य उत्तर आहे वॉटर आणि जेंडर. तर हा एक परीक्षेसाठी महत्त्वाचा प्रश्न आहे. याची थीम आहे वॉटर अँड जेंडर. तर दरवर्षी 22 मार्च रोजी जागतिक जल दिन साजरा केला जातो. तर 2026 सालासाठी याची थीम आहे वॉटर अँड जेंडर. भारतात नवी दिल्ली येथे इंडस्ट्री फॉर वॉटर या विषयावर एक विशेष परिषदही आयोजित करण्यात आली. तर आपण आता पुढील प्रश्न बघू. जगातील पहिल्या पूर्णपणे 3D प्रिंटेड रॉकेट इंजिन इग्नाइटची यशस्वी चाचणी कोणत्या खासगी कंपनीने केली? तर याचे योग्य उत्तर आहे अग्निकुल कॉस्मॉस. अग्निकुल कॉस्मॉस ही यांनी इग्नाइटची यशस्वी चाचणी केली. तर चेन्नई येथील अग्निकुल कॉस्मॉस या कंपनीने ऐतिहासिक चाचणी चेन्नईमध्ये केली. तर हे जगातील पहिले पूर्णपणे 3D प्रिंटेड बूस्टर इंजिन आहे. यामुळे खासगी अंतराळ क्षेत्रात रॉकेट निर्मितीचा खर्च कमी होण्यास आणि वेग वाढण्यास मदत होईल. तर हे पूर्णपणे 3D प्रिंटेड रॉकेट इंजिन आहे इग्नाइट आणि याची यशस्वी चाचणी अग्निकुल कॉस्मॉस या खासगी कंपनीने केली. हा एक परीक्षेसाठी महत्त्वाचा प्रश्न आहे. हा तुम्ही लक्षात ठेवा. पुढील प्रश्न बघू. जपानच्या JICA संस्थेने मार्च 2026 मध्ये महाराष्ट्रातील कोणत्या
आणि पायाभूत सुविधा प्रकल्पासाठी कर्ज करार केला आहे. तर याचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्र आरोग्य प्रकल्प आणि मुंबई मेट्रो 11. तर जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सी म्हणजे JICA ने भारतासोबत 16,420 कोटी रुपयांचे कर्ज करार केले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील आरोग्य सेवा प्रकल्प आणि मुंबई मेट्रो 11 यांचा समावेश आहे. तर आता आपण पुढील प्रश्न बघू. तर जागतिक हवामान दिन जो दरवर्षी 23 मार्च रोजी साजरा करण्यात येतो, तर याची 2026 सालची थीम काय आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ऑब्झर्विंग टुडे प्रोटेक्टिंग टुमारो. ऑब्झर्विंग टुडे प्रोटेक्टिंग टुमारो. तर जागतिक हवामान दिन दरवर्षी 23 मार्च रोजी साजरा करण्यात येतो. तर 2026 ची थीम आहे ऑब्झर्विंग टुडे प्रोटेक्टिंग टुमारो आणि हा दिवस 1950 मध्ये जागतिक हवामानशास्त्र संघटनेच्या स्थापनेच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. तर आता आपण पुढील प्रश्न बघू. S&P ग्लोबल या संस्थेने आर्थिक वर्ष 2026-27 साठी भारताचा विकास दर म्हणजे GDP किती असेल असा अंदाज वर्तवला आहे. तर याचे योग्य उत्तर आहे 7.1%. 7.1%. तर S&P ग्लोबलने भारताचा GDP अंदाज 40 बेसिस पॉइंटने वाढवून 7.1% केला आहे. तर भारताच्या भक्कम आर्थिक स्थितीमुळे हा अंदाज सकारात्मकरित्या वाढवण्यात आला आहे. तर आता आपण पुढील प्रश्न बघू. 23 मार्च रोजी भारतात ऐतिहासिक खालीलपैकी कोणता दिवस साजरा करण्यात येतो? तर याचं योग्य उत्तर आहे हुतात्मा दिन. 23 मार्च 1931 रोजी ब्रिटिशांनी भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना फाशी दिली होती. त्यांच्या बलिदानाच्या स्मृती प्रित्यर्थ दरवर्षी हा दिवस हुतात्मा दिन म्हणून साजरा केला जातो. तर 23 मार्च रोजी हुतात्मा दिन हा साजरा केला जातो. पुढील प्रश्न आपण बघू. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उद्योग सुलभता म्हणजेच ईज ऑफ डुईंग बिझनेस वाढवण्यासाठी कोणते नवीन डिजिटल पोर्टल सुरू केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे निवेश मित्र 3.0. निवेश मित्र 3.0. तर निवेश मित्र 3.0 हे सिंगल विंडो पोर्टल असून याद्वारे उद्योजकांना 43 विभागाच्या 530 पेक्षा जास्त सेवा एकाच ठिकाणी मिळतील. यात AI आधारित चॅटबोटची ही सुविधा देखील देण्यात आली आहे. तर आता आपण संरक्षण दलातील कर्मचाऱ्यांसाठी गृहकर्ज प्रक्रिया सुलभ आणि डिजिटल करण्यासाठी गृह सुगम पोर्टल कोणत्या संस्थेने लॉन्च केले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नॅशनल हाऊसिंग बँक. तर नॅशनल हाऊसिंग बँक ही भारतातील गृहनिर्माण वित्त क्षेत्रातील सर्वोच्च संस्था आहे. हे पोर्टल विशेषतः संरक्षण दल, निमलष्करी दल आणि सरकारी कर्मचाऱ्यांसाठी तयार करण्यात आले आहे. तर याचा मुख्य उद्देश गृहकर्ज मिळवण्याची प्रक्रिया सोपी करणे आणि विशेषतः दुर्गम भागात तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांना. तर हे पोर्टल एक डिजिटल मार्केट प्लेस म्हणून काम करेल जिथे वापरकर्ते विविध बँकांच्या कर्ज ऑफर्सची तुलना करू शकतील. तर नॅशनल हाऊसिंग या बँक या संस्थेने गृहसुगम हे पोर्टल लॉन्च केले आहे. तर आता चला पुढील प्रश्न बघू. केंद्र सरकारने IVFRT योजनेचा कालावधी कधीपर्यंत वाढवला आहे? याचे योग्य उत्तर आहे 31 मार्च 2031. तर केंद्रीय मंत्रिमंडळाने IVFRT योजना म्हणजे इमिग्रेशन, व्हिसा, फॉरेनर्स रजिस्ट्रेशन अँड ट्रॅकिंग ही योजना या योजनेचा कालावधी 5 वर्षापर्यंत म्हणजे 31 मार्च 2031 पर्यंत वाढवला आहे. तर या विस्तारित टप्प्यासाठी 1,800 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. ही योजना इमिग्रेशन, व्हिसा प्रक्रिया आणि परदेशी नागरिकांच्या नोंदणी संबंधित कार्य सुलभ करण्याचे काम करते. चला आता आपण तर मित्रांनो पुढील प्रश्न आपण बघू. चित्रपट सृष्टीतील 50 वर्षाच्या अतुलनीय योगदानाबद्दल कोणाला इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ दिल्ली म्हणजे IFFD 2026 मध्ये जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे नंदमुरी बालकृष्ण. नंदमुरी बालकृष्ण. तर ज्येष्ठ तेलुगू अभिनेते नंदमुरी बालकृष्ण यांना 5 दशकांच्या म्हणजेच 50 वर्षाच्या प्रदीर्घ चित्रपट कारकिर्दीसाठी हा पुरस्कार मिळाला आहे. तर भारत मंडपम येथे हा गौरव सोहळा पार पडला. तर बालकृष्ण यांनी 2025 मध्ये
चित्रपट आणि कला क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना पद्मभूषण पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. आणि या महोत्सवादरम्यान भगवंत केसरी या राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपटाचे विशेष स्क्रीनिंगही करण्यात आले. तर चला आपण आता पुढील प्रश्न बघू. 6व्या ब्रिक्स CCIWE शिखर परिषदेत कोणत्या ज्येष्ठ भारतीय अभिनेत्रीला ट्रेल ब्लेझर लिव्हिंग लेजंड पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे शबाना आझमी. शबाना आझमी. तर 6वी ब्रिक्स CCIWE शिखर परिषद दिल्ली येथे पार पडली. तर चित्रपटसृष्टीतील 50 वर्षाच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल शबाना आझमी यांना हा पुरस्कार देण्यात आला. आणि या परिषदेची थीम होती वुमन इन इनोव्हेशन, सायन्स, लीडरशिप, इनोव्हेशन अँड एंटरप्रेनरशिप, WISE अशी या परिषदेची थीम होती. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. नॅशनल कमिशन फॉर वुमन ने ट्रू कॉलरच्या साहाय्याने महिलांच्या डिजिटल सुरक्षिततेसाठी कोणते टूल किट लॉन्च केले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ट्रू सायबर सखी. ट्रू सायबर सखी. महिलांना डिजिटल धोक्यांपासून वाचवण्यासाठी NCW आणि ट्रू कॉलरने एकत्र येऊन ही मोहीम सुरू केली आहे. तर ट्रू सायबर सखी हे एक डिजिटल सुरक्षा टूल किट असून यात क्विज, सेल्फ असेसमेंट टूल्सचा समावेश आहे. याचा मुख्य उद्देश महिलांना स्पॅम, फिशिंग आणि आर्थिक फसवणुकीबद्दल जागरूक करणे हा आहे. तर चला आता आपण पुढील प्रश्न बघू. भाषिणी आणि PFRDA यांच्यातील करारानुसार किती भारतीय भाषांमध्ये पेन्शन सेवा उपलब्ध होणार आहे? त्याचे योग्य उत्तर आहे 22 भाषा. तर पेन्शन सेवा उपलब्ध करण्यासाठी भाषिणी विभाग आणि PFRDA यांच्यामध्ये सामंजस्य करार झाला. यामुळे पेन्शनशी संबंधित सर्व माहिती संविधानाच्या 8व्या सूचीतील सर्व 22 भाषांमध्ये उपलब्ध होईल. यात AI आधारित रिअल टाइम ट्रान्सलेशन आणि व्हॉइस सेवांचाही वापर केला जाईल. तर चला आता आपण पुढील प्रश्न बघू. नशामुक्त भारत अभियान अंतर्गत शाळांच्या अवतीभोवती किती मीटरचा परिसर ड्रग फ्री झोन म्हणून घोषित केला जाणार आहे? त्याचे योग्य उत्तर आहे 500 मीटर. 500 मीटर. तर शिक्षण मंत्रालय आणि गृह मंत्रालय यांनी शाळांमध्ये हे अभियान राबवण्यासाठी मार्गदर्शक तत्वे जारी केली आहे. तर शाळेच्या केंद्रबिंदूपासून 500 मीटरच्या त्रिज्येतील परिसर नशामुक्त क्षेत्र म्हणजे ड्रग फ्री झोन म्हणून अनिवार्य केला आहे. या क्षेत्रात कोणतेही उल्लंघन केल्यास त्याची तक्रार स्थानिक पोलीस किंवा प्रशासनाकडे करणे बंधनकारक आहे. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. 2026 चा पुण्यभूषण पुरस्कार खालीलपैकी कोणाला जाहीर झाला आहे? हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याचं योग्य उत्तर आहे अभय फिरोदिया. अभय फिरोदिया. तर पुण्यभूषण फाउंडेशनच्या वतीने दिला जाणारा यंदाचा पुण्यभूषण पुरस्कार ज्येष्ठ उद्योगपती अभय फिरोदिया यांना जाहीर झाला आहे. तर हा सन्मान वाहन क्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल देण्यात येत आहे. तर पुरस्काराचे हे 38वे वर्ष असून डॉक्टर APJ अब्दुल कलाम, अटल बिहारी वाजपेयी, शरद पवार यासारख्या दिग्गजांनाही या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तर पुढील प्रश्न आपण बघू. गुंतवणूकदारांना बनावट मोबाईल ऍप्स पासून वाचवण्यासाठी सेबीने कोणता नवीन उपक्रम सुरू केला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे व्हेरीफाईड ऍप लेबल. व्हेरीफाईड ऍप लेबल. तर सेबीचे अध्यक्ष तुहिन कांता पांडे यांनी हा उपक्रम सुरू केला आहे. या अंतर्गत सेबी नोंदणीकृत संस्थांच्या ऍप्सवर गुगल प्ले स्टोअरवर एक व्हेरीफाईड बॅच असेल. यामुळे गुंतवणूकदारांना अस्सल आणि बनावट ऍपमध्ये फरक ओळखणे सोपे होईल. तर पुढील प्रश्न आपण बघू. 2025 चा प्रतिष्ठित सरस्वती सन्मान कोणाला त्यांच्या हरा पार्वती कथा या कादंबरीसाठी जाहीर झाला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे रामकुमार मुखोपाध्याय. रामकुमार मुखोपाध्याय. तर 35वा सरस्वती सन्मान प्रसिद्ध बंगाली लेखक रामकुमार मुखोपाध्याय यांना जाहीर झाला आहे. त्यांच्या हरा पार्वती कथा या कादंबरीसाठी त्यांची निवड करण्यात आली आहे. तर हे नाव तुम्ही लक्षात ठेवा, हरा पार्वती कथा.
या पुरस्काराची स्थापना 1991 मध्ये के बिर्ला फाउंडेशननी केली असून सरस्वती सन्मान या पुरस्काराची स्थापना के बिर्ला फाउंडेशन केली असून यात 15 लाख रुपयांचे रोख बक्षीस दिले जाते. तर हा एक परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचा प्रश्न आहे की सरस्वती सन्मान 2025 चा राम कुमार मुखोपाध्याय यांना जाहीर झाला आहे त्यांच्या हरा पार्वती कथा या कादंबरीसाठी. भारत सरकारने 2027च्या राष्ट्रीय जनगणनेसाठी कोणाची ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे सुदर्शन पटनायक. सुदर्शन पटनायक. तर आंतरराष्ट्रीय ख्यातनाम वाळू शिल्पकार सुदर्शन पटनायक यांची 2027च्या जनगणनेचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीची अधिकृत अधिसूचना गृह मंत्रालयाने प्रसिद्ध केली. तर सुदर्शन पटनायक हे आपल्या वैशिष्ट्यपूर्ण वाळू शिल्प कलेद्वारे नागरिकांना जनगणनेचे महत्त्व पटवून देण्यासाठी जनजागृती करतील आणि त्यांना 2014 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या नावावर सर्वात उंच वाळूचा किल्ला बनवण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड देखील आहे. तर परीक्षेसाठी हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे की 2027च्या जनगणनेचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे सुदर्शन पटनायक. चला आता पुढील प्रश्न बघू. वायुबाण हा प्रकल्प खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर याचे योग्य उत्तर आहे हेलिकॉप्टर मधून सोडता येणारी ड्रोन यंत्रणा. हेलिकॉप्टर मधून सोडता येणारी ड्रोन यंत्रणा. तर भारतीय वायुदलाने भारताची पहिली हेलिकॉप्टर लॉन्च केलेली मानवविरहित हवाई प्रणाली विकसित केली आहे. त्याचं नाव आहे वायुबाण. तर हे छोटे ड्रोन हेलिकॉप्टर मधून सोडल्यावर आपले पंख उघडतात आणि सक्रिय होतात. हे हेलिकॉप्टर मधून सोडल्यावर आपले पंख उघडतात आणि सक्रिय होतात. यामुळे हेलिकॉप्टर शत्रूच्या लक्ष्यावर 50 किलोमीटर पेक्षा जास्त अंतरावरून हल्ला करू शकतील, ज्यामुळे वैमानिक शत्रूच्या हवाई संरक्षण प्रणालीच्या कक्षेबाहेर राहतील. तर आता आपण पुढील प्रश्न बघू. रस्ते आणि रेल्वे पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या डिजिटल मंजुरीसाठी कोणते पोर्टल लॉन्च करण्यात आले? तर याचे योग्य उत्तर आहे प्रिझम एसजी पोर्टल. प्रिझम एसजी पोर्टल. तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि अश्विनी वैष्णव यांनी संयुक्तपणे हे पोर्टल लॉन्च केले. तर प्रिझम एसजी चे फुल फॉर्म आहे पोर्टल फॉर रेल रोड इन्स्पेक्शन अँड स्टेजेस मॅनेजमेंट स्टील ग्राइडर्स. तर या पोर्टलमुळे प्रकल्पाच्या मंजुरीचा कालावधी हा 12 महिन्यावरून 3 ते 4 महिन्यापर्यंत कमी होणार आहे. तर रस्ते आणि रेल्वे पायाभूत सुविधा प्रकल्पाच्या डिजिटल मंजुरीसाठी प्रिझम एसजी हे पोर्टल लॉन्च करण्यात आले आहे. पुढील प्रश्न बघू. भारतीय नौदलाने होर्मुझच्या सामुद्रधुनीतून ऊर्जा जहाजांना सुरक्षा देण्यासाठी कोणती मोहीम सुरू केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑपरेशन ऊर्जा सुरक्षा. ऑपरेशन ऊर्जा सुरक्षा. हे परीक्षेच्या दृष्टीने हा प्रश्न खूप महत्वाचा आहे, हे लक्षात ठेवा तुम्ही. भारतीय नौदलाने मार्च 2026 मध्ये भारताकडे येणाऱ्या ऊर्जा जहाजांच्या संरक्षणासाठी ही मोहीम सुरू केली आहे. तर यामध्ये LNG, LPG आणि कच्च्या तेलाची वाहतूक करणाऱ्या 20 उच्च प्राधान्य जहाजांसह 22 जहाजांना एस्कॉर्ट केले जाणार आहे. या मोहिमेसाठी होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ 5 हून अधिक युद्धनौका तैनात करण्यात आल्या आहेत. त्याचे योग्य उत्तर आहे ऑपरेशन ऊर्जा सुरक्षा. चला आता पुढील प्रश्न बघू. 27 मार्च 2026 रोजी नेपाळचे सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून कोणाचा शपथविधी झाला? तर याचे योग्य उत्तर आहे बालेंद्र शहा. बालेंद्र शहा हा पण एक परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचा प्रश्न आहे. नेपाळचे सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून बालेंद्र शहा यांचा शपथविधी झाला. तर 35 वर्षीय बालेंद्र शहा हे नेपाळचे सर्वात तरुण पंतप्रधान बनले आहेत. ते राष्ट्रीय स्वतंत्र पार्टीचे नेते असून माजी रॅपर आहेत. त्यांच्या पक्षाने 275 पैकी 182 जागा मिळून ऐतिहासिक विजय मिळवला. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. OECDच्या मार्च 2026च्या अहवालानुसार आर्थिक वर्ष 2026-27 मध्ये भारताचा विकास दर किती राहण्याचा अंदाज आहे? तर याचे योग्य उत्तर आहे 6.1%. 6.1%. OECD ने
भारताचा विकास दर 6.2% वरून 6.1% केला आहे. जागतिक अनिश्चिततेमुळे हा अंदाज 10 बेसिस पॉइंटनी घटवण्यात आला आहे. तर आता आपण पुढील प्रश्न बघू. भारत सरकारने 2026 ते 31 या 5 वर्षाच्या कालावधीसाठी महागाईचे लक्ष्य किती निश्चित केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे 4%. 4%. तर पुढील 5 वर्षासाठी महागाईचे लक्ष्य 4% वर कायम ठेवण्यात आले आहे. यामध्ये उच्च सहनशीलता पातळी 6% आणि निम्न पातळी ही 2% एवढी निश्चित केली आहे. हा निर्णय RBI कायदा 2034 अंतर्गत केंद्र सरकारने रिझर्व्ह बँकेशी चर्चा करून घेतला आहे. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. तर भारतीय लोकसंगीत आणि आदिवासी संगीताला जागतिक स्तरावर प्रोत्साहन देण्यासाठी सांस्कृतिक मंत्रालयाने कोणासोबत करार केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे YouTube. YouTube. तर नवी दिल्लीत सांस्कृतिक मंत्रालय आणि YouTube यांच्यात सामंजस्य करार झाला. पंतप्रधानांच्या व्होकल फॉर लोकल आणि लोकल फॉर ग्लोबल या संकल्पनेला अनुसरून हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. यामध्ये संगीत नाटक अकादमी आणि नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा यासारख्या संस्था पायाभूत सुविधा पुरवतील. तर चला आपण पुढील प्रश्न बघू. 32व्या वर्षी व्यावसायिक बॅडमिंटन मधून निवृत्ती जाहीर करणारी कॅरोलिना मारिन कोणत्या देशाची खेळाडू आहे? तर याचं योग्य उत्तर आहे स्पेन. तर कॅरोलिना मारिन ही ऑलिम्पिक आणि 3 वेळा जागतिक चॅम्पियन राहिलेली स्पॅनिश खेळाडू आहे आणि गुडघ्याच्या दुखापतीमुळे कॅरोलिना मारिन यांनी निवृत्ती जाहीर केली आहे. तर आता चला आपण पुढील प्रश्न बघू. अर्थ आवर कधी साजरा करण्यात आला? तर याचे योग्य उत्तर आहे 28 मार्च. 28 मार्च. तर दरवर्षी मार्चच्या शेवटच्या किंवा शेवटून दुसऱ्या शनिवारी अर्थ आवर पाळला जातो. या दिवशी रात्री 8:30 ते 9:30 या वेळेत विना अत्यावश्यक दिवे बंद करण्याचे आवाहन केले जाते. 2026 हे या जागतिक उपक्रमाचे 20वे वर्ष होते. भारताच्या पहिल्या हायड्रोजनवर चालणाऱ्या ट्रेनची यशस्वी चाचणी कोणत्या 2 शहरादरम्यान घेण्यात आली? तर याचे योग्य उत्तर आहे जिंद आणि सोनीपत. जिंद आणि सोनीपत. तर या हायड्रोजन ट्रेनची चाचणी हरियाणातील जिंद आणि सोनीपत दरम्यान करण्यात आली. ही ट्रेन चेन्नई येथील इंटिग्रल कोच फॅक्टरीने विकसित केली आहे. तर चाचणी दरम्यान ट्रेनने 70 किलोमीटर प्रति तास वेगाने 20 किलोमीटरचे अंतर कापले. तर हा एक परीक्षेसाठी महत्त्वाचा प्रश्न आहे की भारताच्या पहिल्या हायड्रोजनवर चालणाऱ्या ट्रेनची यशस्वी चाचणी कोणत्या 2 शहरादरम्यान घेण्यात आली? ते 2 शहर आहे जिंद आणि सोनीपत. हा महत्त्वाचा प्रश्न आहे, हा परीक्षेला येऊ शकतो. पुढील प्रश्न बघू. अदानी पोर्ट्सने संकटग्रस्त जहाजांना मदत करण्यासाठी पोर्ट ऑफ रिफ्यूज कोठे कार्यान्वित केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे दिघी महाराष्ट्र आणि गोपाळपूर ओडिसा. तर भारताच्या 11,000 किलोमीटर सागरी किनाऱ्यावरील सुरक्षितता वाढवण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. दिघी पोर्ट हे पश्चिम किनारपट्टीवरील मार्गासाठी तर गोपाळपूर पोर्ट हे पूर्व किनारपट्टीवरील मार्गासाठी नियुक्त केले आहे. तर येथे आग विझवणे, प्रदूषण रोखणे आणि जहाजांची दुरुस्ती यासारख्या आपत्कालीन सेवा दिल्या जातात. तर दिघी हे महाराष्ट्र आणि गोपाळपूर ओडिसा येथे पोर्ट ऑफ रिफ्यूज कार्यान्वित केले गेले आहे. पुढील प्रश्न बघू. हॉकी इंडियाच्या 8व्या वार्षिक पुरस्कार सोहळ्यात प्लेयर ऑफ द इयर पुरस्कार पुरुष हा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे हार्दिक सिंग. हा परीक्षे दृष्टीने महत्त्वाचा प्रश्न आहे. याचे योग्य उत्तर आहे हार्दिक सिंग. तर पुरुष श्रेणीत हार्दिक सिंग आणि महिला श्रेणीत नवनीत कौर यांना प्लेयर ऑफ द इयर 2025 या पुरस्काराने गौरवण्यात आले हॉकी इंडियाच्या 8व्या वार्षिक पुरस्कार सोहळ्यात. तर या पुरस्काराचे स्वरूप 20 लाख रुपये रोख असे आहे. तर माजी कर्णधार जफर इक्बाल यांना जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला. तर हे पण नाव तुम्ही लक्षात ठेवा, जफर इक्बाल आणि हार्दिक सिंग हे नाव लक्षात ठेवा आणि नवनीत कौर हे पण नाव तुम्ही लक्षात ठेवा. तर आता पुढील प्रश्न बघू. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? त्याचे उत्तर आहे साध्वी निरंजन ज्योती. साध्वी निरंजन ज्योती. हा एक परीक्षेच्या दृष्टीने पण महत्त्वाचा प्रश्न आहे. हे नाव तुम्ही लक्षात ठेवा.
साध्वी निरंजन ज्योती यांनी 18 मार्च रोजी कार्यकाळ संपलेल्या हंसराज अहिर यांची जागा घेतली. तर साध्वी निरंजन ज्योती यापूर्वी केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्री म्हणून यांनीही काम केले आहे. तर राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या नवीन अध्यक्ष साध्वी निरंजन ज्योती. पुढील प्रश्न बघू. स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मधील व्यापारी अडथळे दूर करण्यासाठी संयुक्त राष्ट्राने कोणाच्या नेतृत्वाखाली टास्क फोर्स स्थापन केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे जोर्गे मोरेरा द सिल्वा. जोर्गे मोरेरा द सिल्वा. तर पश्चिम आशियातील संघर्षामुळे या सागरी मार्गावर होणारे परिणाम तपासण्यासाठी हा टास्क फोर्स बनवला आहे. तर जोर्गे मोरेरा दी सिल्वा यांची नियुक्ती या टास्क फोर्सच्या नेतृत्वाखाली हा टास्क फोर्स स्थापन केला आहे. तर हा टास्क फोर्स मानवी गरजा पूर्ण करण्यासाठी तांत्रिक यंत्रणा सुचवेल. पुढील प्रश्न आपण बघू. जल जीवन मिशन अंतर्गत सुधारणांसाठी सामंजस्य करार करणारे मेघालय हे कितवे राज्य ठरले आहे? त्याचे उत्तर आहे 12वे. तर मेघालय हे सुधारणांवर स्वाक्षरी करणारे भारतातील 12वे राज्य ठरले आहे. तर मेघालयने आतापर्यंत 83% नळ जोडणी पूर्ण केली आहे. तर या मोहिमेची मुदत वाढून आता डिसेंबर 28 पर्यंत करण्यात आली आहे. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. मार्च 2026 मध्ये सोलापूर येथे झालेल्या 4थ्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले? तर याचे योग्य उत्तर आहे अमृता पुजारी. हा पण एक परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचा प्रश्न आहे. हे नाव तुम्ही लक्षात ठेवा. अमृता पुजारी 4थ्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे विजेतेपद त्यांनी पटकावले. तर कोल्हापूरच्या अमृता पुजारीने अंतिम लढतीत वेदिका ससानेचा 7-0 असा पराभव करून महाराष्ट्र केसरी होण्याचा मान मिळवला. अमृताने यापूर्वी हा किताब जिंकला होता, त्यामुळे ती डबल महाराष्ट्र केसरी ठरली आहे. तर अमृताला चांदीची गदा 51,000 रुपये रोख आणि 1 कार बक्षीस म्हणून देण्यात आली. तर ही स्पर्धा सोलापुरातील मैदानावर महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ आणि निर्जरा फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. तर हा एक परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचा प्रश्न आहे. 4थ्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे विजेतेपद अमृता पुजारी यांनी जिंकले आहे. पुढील प्रश्न बघू. ऑलिम्पिक पदक विजेता गुरजंत सिंग यांनी वयाच्या कितव्या वर्षी आंतरराष्ट्रीय हॉकीतून निवृत्ती जाहीर केली? तर याचे योग्य उत्तर आहे 31व्या वर्षी. पाठीच्या दुखापतीमुळे तरुण खेळाडूंना संधी देण्यासाठी गुरजंत सिंग यांनी वयाच्या 31व्या वर्षी निवृत्ती जाहीर केली. त्याने 2020 टोकियो, 2024 पॅरिस ऑलिम्पिक मध्ये भारतासाठी कांस्य पदक जिंकण्यात महत्वाची भूमिका बजावली होती. त्याला 2021 मध्ये अर्जुन पुरस्कार देऊनही सन्मानित करण्यात आले होते. तर गुरजंत सिंग याने वयाच्या 31व्या वर्षी निवृत्ती जाहीर केली. हे नाव तुम्ही लक्षात ठेवा. त्यांनी 2020 टोकियो आणि 2024 पॅरिस ऑलिम्पिक मध्ये भारतासाठी कांस्य पदक मिळवण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली होती आणि 2021 मध्ये त्याला अर्जुन पुरस्कार मिळाला. ही इन्फॉर्मेशन पण तुम्ही लक्षात ठेवा. पुढील प्रश्न बघू. दिल्लीला मीडिया आणि एंटरटेनमेंट हब म्हणून विकसित करण्यासाठी दिल्ली सरकारने कोणत्या संस्थेबरोबर करार केला आहे? त्याचे उत्तर आहे प्रसार भारती. प्रसार भारती. तर दिल्ली पर्यटन आणि विकास महामंडळ आणि प्रसार भारती यांच्यात हा करार झाला. या अंतर्गत अत्याधुनिक स्टुडिओ, चित्रपट निर्मिती, गेमिंग सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध केले जातील. यामुळे दिल्ली हे माध्यम क्षेत्रातील एक महत्वाचे आणि मोठे केंद्र बनेल. तर याचे योग्य उत्तर आहे प्रसार भारती. पुढील प्रश्न बघू. जागतिक पियानो दिन 2026 कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? त्याचे योग्य उत्तर आहे 29 मार्च. 29 मार्च. तर पियानोला 88 कीज असतात, म्हणून वर्षाच्या 88व्या दिवशी हा दिन साजरा केला जातो. तर 2026 मध्ये 29 मार्च रोजी हा दिन साजरा करण्यात आला. तर 2015 मध्ये पियानो वादक निल्स फ्रॅम यांनी या दिवसाची सुरुवात केली. तर 2026 मध्ये पियानो दिन 29 मार्च रोजी साजरा करण्यात आला. मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी कोण ठरल्या आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे अश्विनी भिडे. परीक्षेसाठी हा महत्वाचा प्रश्न आहे, कारण की या पहिल्या महिला अधिकारी आहेत मुंबई महानगरपालिकेच्या, जे आयुक्तपदी नियुक्त झाले आहेत. तर अश्विनी भिडे यांची मुंबई महानगरपालिकेच्या नवीन आयुक्तपदी
नियुक्ती करण्यात आली. मुंबई महानगरपालिकेच्या इतिहासात या पदावर बसणाऱ्या त्या पहिल्या महिला अधिकारी आहेत. भिडे या भारतीय प्रशासकीय सेवेतील 1995 तुकडीतील अधिकारी आहेत आणि त्यांनी सेवानिवृत्त झालेले आयुक्त भूषण गगराणी यांची जागा घेऊन 31 मार्च 2026 रोजी हा पदभार स्वीकारला. तसेच त्यांनी यापूर्वीही मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनमध्ये महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या पार पडल्या आहेत. तर हा एक परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रश्न आहे. अश्विनी भिडे हे नाव तुम्ही लक्षात ठेवा. पुढील प्रश्न बघू. 2026 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले? तर याचे योग्य उत्तर आहे नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ. नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ. तर पंतप्रधानांनी उत्तर प्रदेशातील जेवार येथे या विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले. हे विमानतळ सार्वजनिक खासगी भागीदारी म्हणजे PPP या मॉडेलवर विकसित केले आहे. तर हे दिल्ली NCR क्षेत्रातील दुसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ असून याची वार्षिक 1.2 कोटी याची वार्षिक क्षमता 1.2 कोटी प्रवासी आहेत. पुढील प्रश्न आपण बघू. वर्ल्ड आर्चरी तर्फे पॅरा आर्चर ऑफ द इयर 2025 हा पुरस्कार मिळवणारी पहिली विनाहात म्हणजेच आर्मलेस महिला तिरंदाज कोण ठरली आहे? याचे योग्य उत्तर आहे शीतल देवी. हा पण एक परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रश्न आहे. तर जम्मू काश्मीरची रहिवासी असलेल्या 19 वर्ष शीतल देवीला हा जागतिक बहुमान मिळाला आहे. पॅरा आर्चर ऑफ द इयर 2025 हा पुरस्कार त्यांना मिळाला आहे. ती जगातील पहिली विनाहात तिरंदाज असून तिने 2025च्या जागतिक पॅरा तिरंदाजी स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले होते. तिने 2024च्या पॅरिस पॅराऑलिम्पिक मध्येही कांस्य पदक मिळवले आहे. तर याचे योग्य उत्तर आहे शीतल देवी. पुढील प्रश्न आपण बघू. जागतिक बौद्ध शांतता परिषद चे आयोजन कोठे करण्यात आले होते? तर याचे योग्य उत्तर आहे हैदराबाद, तेलंगणा. तर या परिषदेत तेलंगणा शांतता घोषणा म्हणजे तेलंगणा पीस डिक्लेरेशन स्वीकारण्यात आले होते. आता पुढील प्रश्न आपण बघू. भारतीय लष्कराने कोणत्या पोर्टलचा वापर करून प्रथमच 25.90 कोटी रुपयांच्या भांडवली खरेदी करार केला आहे? त्याचे उत्तर आहे गव्हर्नमेंट ई मार्केटप्लेस म्हणजे GEM. तर लष्कराने JCB इंडिया लिमिटेड कडून 93 टेलिस्कोपिक हँडलर्स खरेदी करण्याचा हा करार केला आहे. तर GEM पोर्टलचा वापर करून लष्कराने केलेला हा अशा प्रकारचा पहिलाच मोठा खरेदी करार आहे. यामुळे दुर्गम आणि उंचीवरील भागात लष्कराची रसद व्यवस्था अधिक मजबूत होईल. तर पुढील प्रश्न आपण बघू. जपानी ग्रँड प्रिक्स 2026 जिंकून फॉर्म्युला 1 चॅम्पियनशिपचे नेतृत्व करणारा जगातील सर्वात तरुण चालक कोण आहे? तर याचे योग्य उत्तर आहे किमी अँटोनेली. तर मर्सिडीजचा 19 वर्षीय इटालियन चालक किमी अँटोनेली याने हा ऐतिहासिक विक्रम केला आहे. त्याने लुईस हॅमिल्टनचा विक्रम मोडीत काढून सर्वात तरुण चॅम्पियनशिप लीडर होण्याचा मान मिळवला आहे. तर ही स्पर्धा जपानमधील सुझुका सर्किट येथे पार पडली. पुढील प्रश्न बघू. जागतिक शून्य कचरा दिन जो 30 मार्च रोजी साजरा करण्यात आला याची थीम काय होती? तर याचे योग्य उत्तर आहे फूड वेस्ट. तर हा दिवस दरवर्षी 30 मार्च रोजी कचरा व्यवस्थापनाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो. तर 2026 ची याची थीम आहे फूड वेस्ट. तर संयुक्त राष्ट्राने 30 मार्च 2023 रोजी पहिल्यांदा हा दिवस साजरा केला होता. तर आपण आता पुढील प्रश्न बघू. रेमंड समूहाचे माजी अध्यक्ष आणि प्रसिद्ध वैमानिक ज्यांचे मार्च 2026 मध्ये निधन झाले त्यांचे नाव काय आहे? तर याचे योग्य उत्तर आहे विजयपथ सिंघानिया. तर पद्मभूषण विजेते डॉक्टर विजयपथ सिंघानिया यांचे वयाच्या 87व्या वर्षी मुंबईत निधन झाले. त्यांनी 1988 मध्ये लंडन ते अहमदाबाद असे 9000 किलोमीटरचे अंतर विमानाने एकट्याने पार केले होते. त्यांच्याकडे हॉट एअर बलून मध्ये सर्वाधिक उंचीवर जाण्याचा जागतिक विक्रमही होता. त्याचे उत्तर आहे विजयपथ सिंघानिया.
पुढील प्रश्न आपण बघू. 20व्या रामनाथ गोयंका पत्रकारिता पुरस्कारामध्ये कोणत्या उत्कृष्ट कामगिरीसाठी संदीप दिघे यांना सन्मानित करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे नागरी पत्रकारिता. नागरी पत्रकारिता. तर उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला आहे. तर संदीप दिघे यांना प्रकाश कार्डिले स्मृती नागरी पत्रकारिता पुरस्कार मिळाला आहे. तर एकूण 18 श्रेणींमध्ये 25 पत्रकारांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी सन्मानित करण्यात आले आहे. तर याचं योग्य उत्तर आहे नागरी पत्रकारिता या कॅटेगरीमध्ये रामनाथ गोयंका पुरस्कारांमध्ये संदीप दिघे यांना सन्मानित करण्यात आले आहे. तर युनेस्कोच्या 2026च्या GM अहवालानुसार जगभरातील किती शालेय वयोगटातील मुले शिक्षणापासून वंचित आहेत? तर याचं GM अहवाल म्हणजे ग्लोबल एज्युकेशन मॉनिटरिंग. ग्लोबल एज्युकेशन मॉनिटरिंग. तर या अहवालानुसार किती शालेय वयोगटातील मुले शिक्षणापासून वंचित आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे 273 दशलक्ष. 273 दशलक्ष. तर या अहवालानुसार जगात 6 पैकी 1 मूल शाळेबाहेर आहे. तर एकूण 273 दशलक्ष मुले किंवा तरुण शिक्षणापासून वंचित आहे, दूर आहेत. आणि पश्चिम आशियातील संघर्षामुळे या संख्येत वाढ झाली असून शिक्षणाच्या गुणवत्तेवरही परिणाम झाला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि MPSC एक्झाम गाईड या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ हवे असतील तर नक्की कमेंट मध्ये सांगा. धन्यवाद.